नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लास्ट मार्केटिंग मॅनेजमेंटच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून रिस्पॉन्स दिलेले, त्याचे 3000 प्लस व्ह्यूज गेलेले आहेत. त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. तर असंच आहे, तुम्ही सपोर्ट करत असता, त्यामुळे आपण आपल्याला असं राहत नाही की तुम्हाला मदत करू नये असं. त्यामुळे आपण आज हा सेकंड पार्ट घेऊन येत आहोत. यामध्ये आपण पूर्ण कंप्लीट थर्ड युनिट बघणार आहोत. थर्ड युनिट आहे आपला प्लेसबद्दल. काय हो प्लेसमध्ये प्लेस काय असतो, काय गरज असते प्लेसला, आणि मार्केटमध्ये आपल्याला प्लेस कशा प्रकारे निर्माण करायला पाहिजे असते. आणि त्याचबरोबर ह्या थर्ड युनिटमध्ये आपल्याला बघायचं आहे की चॅनल डिसिजन कशा प्रकारे केलं जातं. म्हणजे तुम्हाला जे प्रोडक्ट विकायचं आहे, ते प्रोडक्ट विकण्यासाठी आपल्याला डिफरंट चॅनल्स लागतात. ते चॅनल्सचे डिसिजन्स कशा प्रकारे घेतले जातात. आपल्याकडे चॅनलचे ऑप्शन्स कोणकोणते आहेत, जसं होलसेलिंग, रिटेलिंग, हे चॅनलचे ऑप्शन्स बघायचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हे जे प्लेसेस आहेत, ह्या प्लेसेसला आपल्याला जर माल पोहोचवायचा असेल, तर कुठल्या वेने आपण लॉजिस्टिक पाठवणार आहे त्यांना, आणि हे लॉजिस्टिक डिसिजन कशाप्रकारे घेतलं जातं, हे ऑल आपण आज ह्या कंप्लीटली आजच्या ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा की असे व्हिडिओ आपल्याकडे येत असतात. आणि ह्या पर्टिक्युलर व्हिडिओची लिंक जी आहे ना, ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नोट्समध्ये. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डाउनलोडचा प्रॉब्लेम होतो बघा. डाउनलोड करण्यासाठी व्हेरी इझी आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमध्ये जा. त्यामध्ये तुम्हाला ते फॉर्म भरायचं आहे किंवा त्यावरती थोडीफार पेमेंट आहे, नॉमिनल कॉस्ट घेतो आपण, आणि ते पेमेंट करा. त्यानंतर तुम्ही काय करा, स्वामी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे, ज्याची की लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुमच्याकडे Android फोन असेल, तुमचा iPhone असेल किंवा तुम्ही लॅपटॉपवरती बघत असाल, एनी मोडमध्ये तुम्ही हे पर्टिक्युलर नोट्स तुम्ही काय करू शकता, ॲक्सेस करू शकता. तर बेसिकली तुम्ही त्या अक्रॉस द प्लॅटफॉर्मवरती जाऊन ते पर्टिक्युलर नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. चिंता करायची गरज नाही. मला मेसेजसुद्धा नाही केलं तरी चालतं. डायरेक्टली जरी सुद्धा तुम्हाला जर डाउनलोड करून जर एरर येत असतील, तर ऑफकोर्स तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हे तुमचा अधिकार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी अनाउन्समेंट आहे पुढे जाण्याच्या अगोदर. बघा, आपण 4थी, 5वी, 6वी जे विद्यार्थी नवोदय सैनिक स्कूलसाठी तयारी करतात. जसं नवोदयसाठी आहे, तुम्हाला 5वीला एक्झाम द्यायची असते, 6वी पासून नवोदय स्टार्ट होत असतं. तसंच सैनिकी स्कूलसाठी सुद्धा तुम्हाला 6वी मध्ये एक्झाम असते. अशा ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये लहान आपले विद्यार्थी मित्र त्यांना हे काय करायचं असतं, तयारी करायची असतं. बट बेस्ट प्लॅटफॉर्म त्यांना भेटत नाहीये. तर आपण स्वामी अकॅडमीच्या अंतर्गत आपण काय केलेलं आहे, 4थी ते 6वी म्हणजे 4थीसाठी काय इन्क्लूड केलं आपण, तर त्यांना एक एक्स्ट्रा अटेम्प्ट भेटावा आणि 4थी पासूनच ते कॉम्पिटिटिव्ह जगात उतरावे, याच्यासाठी आपण 4थीला पण इन्क्लूड केलेलं आहे. बट एक्झाम 5वीला असते. ह्या नवोदय आणि आपल्या मिलिटरी स्कूल्स असेल, सैनिकी स्कूल असेल, याच्यासाठी आपण हे काय घेऊन येतोय, क्लासेस घेऊन येतोय घरी बसल्या-बसल्या आपल्या. तर हे आपले जे रिलेव्हंट लोकं आहेत, आपले फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल, आपले ब्रदर, सिस्टर्स आणि किंवा तुम्ही पालक असाल, तर काय करायचं, तुम्ही हे पर्टिक्युलर गोष्ट किंवा हे पर्टिक्युलर क्लासेसची इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवा. एवढी छोटीशी मदत झाली तर खूप तुमचे आभार होणार आहेत. तर आपण हे नवीन-नवीन एफर्ट्स घेऊन येत आहोत. आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व लोकांना याचा फायदा व्हावा. घरी बसल्या ते क्वालिटी एज्युकेशन घेतील आणि आपल्या सर्वांचं काय बेनिफिट होईल याच्यासाठी आपण हे इनिशिएटिव्ह घेऊन येत आहोत. आणि एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट नॉमिनल फीसमध्ये आपण हे सर्व क्लासेस करून घेत आहोत. तर फक्त हे रेफर करा, जस्ट त्यांना हे पर्टिक्युलर लिंक शेअर करा किंवा एक आपला नंबर आहे त्यांच्यासाठी स्पेशल 8180088823, हे नंबर त्यांना पाठवलं तरी चालेल. तर यांच्याबद्दल तुम्ही हे जे केलात त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार असतील. आणि असंच आपण ह्या व्हिडिओला मार्केटिंग मॅनेजमेंटच्या बघूया. चला स्क्रीनवरती वळूया आणि आपण इन डिटेल शिकूया की प्लेसबद्दल कशाप्रकारे आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक यू व्हेरी मच. बघा, आज आपण मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये युनिट नंबर 3 स्टार्ट करणार आहे. दॅट इज अबाउट प्लेस. आपण काय बघितलेलं आहे? प्रोडक्ट बघितलंय. त्याची प्राइसिंग काय असते बघितलेलं आहे. आणि आज प्रोडक्टचं प्लेस काय गरजेचं आहे ते बघणार आहे. ओव्हरऑल आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये प्लेसबद्दल जाणून घ्यायचं. प्लेस काय असतो, प्लेसचं महत्त्व काय असतो, त्याचबरोबर मार्केटिंग चॅनल काय असतो, त्याचं रोल काय, फंक्शन काय, मार्केटिंग चॅनलचे वेगवेगळे लेवल्स काय असतात, त्याचबरोबर चॅनल डिझाइन डिसिजन असतं आपल्याला, ते इम्पॉर्टंट असतं. देन चॅनल ऑप्शन म्हणजे होलसेलिंग आहे, रिटेलिंग आहे, फ्रँचायझी आहे तुमची, देन डायरेक्ट मार्केटिंग आहे, इंटरनॅशनल मार्केट चॅनल आहे, ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन आहे, ओमनी चॅनल आहे, हायब्रिड चॅनल आहे, देन फिजिटल म्हणजे फिजिकल प्लस डिजिटल, हे चॅनल्स आहेत. शोरूमिंग काय असतं, वेबरूमिंग काय असतं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. शोरूमिंग, वेबरूमिंग आपल्याला 10 मार्क्स ऑर 5 मार्क्सला तर ऑलवेज क्वेश्चन्स आलेला आहे आपल्याला. त्यामुळे हे पण बघणार आहे आपण इन डिटेल. त्याचबरोबर
मार्केट लॉजिस्टिक डिसिजन कसा असतो, ऑर्डर प्रोसेसिंग काय असते, वेअर हाऊसिंग काय असते, फुलफिलमेंट सेंटर कोणाला म्हणलं जातं, देन डार्क स्टोर काय असतं, इन्व्हेंटरी काय असतं, लास्ट माइल लॉजिस्टिक्स काय असतं, आणि त्याचबरोबर आजच्या ह्या जगामध्ये प्लेस इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर प्लेसमध्ये IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स अँड ब्लॉकचेन, IT टेक्नॉलॉजीचा कसा इम्पॅक्ट आहे ओव्हरऑल लॉजिस्टिक्समध्ये, हे ओव्हरऑल आपलं हे थर्ड चॅप्टर आहे मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये प्लेसबद्दल. एवढे सर्व पॉईंट्स आपण प्लेस ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. स्टेप बाय स्टेप्स आपण शिकणार आहे, सोप्या भाषेत शिकणार आहे, पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये शिकणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे सर्व पॉईंट्स लक्षात राहतील आणि ह्यावरती तुम्हाला एक 10 मार्क्सचा क्वेश्चन येणार आहे. जसं जसं असं आपण पुढे जाऊ त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की क्वेश्चन्स कसं येणार आहे आणि एक यामधनं एक फिक्स क्वेश्चन सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही हे चॅप्टर जेव्हा कंप्लीट कराल त्यानंतर तुम्हाला 10 मार्क्स शुअर शॉट भेटले पाहिजेत. अशा वेळेनेच आपण एक क्वेश्चन डिझाईन केलेला आहे आणि तो क्वेश्चन 100% येतो म्हणजे येतो. तर ते आपण बघणार आहोत जसं जसं आपण मूव्ह ऑन करेल. ठीक आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं असतं प्लेस. प्लेस म्हणजे काय असतं, डिस्ट्रिब्युशन, जिथं की तुम्ही प्रोडक्ट तुमचा विकायला ठेवलेला आहे. जसं बघा तुम्ही डीमार्ट असतं, डीमार्ट कुठल्या तरी लोकेशनला असतं, ज्या लोकेशनला तुम्ही जाऊन काहीतरी प्रोडक्ट घेत असता, म्हणजे ते डीमार्टची पर्टिक्युलर लोकेशन जे असते त्याला आपण म्हणतो प्लेस. ठीक आहे. तुम्ही नायकीच्या शोरूममध्ये जाता. ठीक आहे. देन तुम्ही मल्टिपल ॲपलचे स्टोअर्स असेल, सॅमसंगचे स्टोअर असेल किंवा डिकॅथलॉन असेल, एनी काइंड ऑफ स्टोअर तुम्ही जिथं जाऊन व्हिजिट करता, तिथं जाऊन परचेस करता, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, प्लेस म्हणतो असं. म्हणजे लोकेशन ऑफ दॅट वेअर द प्रोडक्ट्स गेट्स अस. बघा जिथं आपल्याला प्रोडक्ट भेटत असतो. बेसिकली प्लेस इन मार्केटिंग रेफर्स टू डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी यूज टू मेक प्रोडक्ट्स अवेलेबल टू कस्टमर्स. बघा अशी काही स्ट्रॅटेजी आहे जिथं आपल्याला कस्टमर्सला आपण ते प्रोडक्ट पर्टिक्युलर अवेलेबल करून देतो ॲट राईट लोकेशन, ॲट राईट टाईम अँड ॲट राईट क्वांटिटी. जे क्वांटिटी असेल, जे टायमिंग असेल त्यांचं आणि जे लोकेशन असेल त्या लोकेशनला आपण प्रोडक्ट अवेलेबल करून द्यायची आपली जिम्मेदारी आहे. समजा तुम्ही पुण्याच्या हडपसर एरियामध्ये राहता. ठीक आहे. हडपसरमध्ये तुम्ही डीमार्ट आहे तुमचं समजा, किंवा एखादं डिकॅथलॉन आहे, ॲम्नोरा मॉल आहे. तिथं जाऊन तुम्हाला एखादं प्रोडक्ट तुम्हाला काय करायचं, परचेस करायचं आहे. म्हणजे त्या एरियातले जेवढे लोक आहेत त्यांना ॲक्सेसिबल आहे डीमार्ट, डिकॅथलॉन असेल किंवा वेगवेगळे PVR असेल, काही असेल, मूव्ही बघायचं तुम्हाला, शॉपिंगला जायचं आहे, कशालाही जायचं आहे, त्या एरियामध्ये ते राईट प्रोडक्ट राईट टाईमला राईट क्वांटिटीमध्ये अवेलेबल करून देणे म्हणजेच प्लेस असतं. बघा इट इन्व्हॉल्व सिलेक्टिंग मार्केटिंग चॅनल टू इफिशियंटली मूव्ह गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चर टू कंझ्युमर कस्टमर्स. बघा मॅन्युफॅक्चररपासून कस्टमरपर्यंत अशी सुविधा करून देणे, अशा चॅनल थ्रू प्रोडक्ट पाठवणे, जेणेकरून कस्टमरला इझिली ॲक्सेस करता येईल ते प्रोडक्ट. त्यालाच आपण म्हणतो प्लेस. एक्झाम्पल बघा, नायकी डिस्ट्रीब्युट्स इट्स प्रोडक्ट थ्रू ऑफिशियल स्टोर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, थर्ड पार्टी रिटेलर लाईक Amazon, फ्लिपकार्ट अँड फ्रँचाइज आउटलेट वर्ल्ड वाईड. बघा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हा प्रोडक्ट नायकीचा बघायला भेटत असतो. तसंच बघा आता हे मार्केटिंग चॅनल काय असतं, बघा मार्केटिंग चॅनल एक बेसिकली एक मीडियम आहे जे की गॅप फिल आउट करतं कुणामध्ये, मॅन्युफॅक्चरर आणि कस्टमर. मॅन्युफॅक्चरर आणि कस्टमर ह्या दोघांमध्ये जे गॅप आहे ते गॅप कोण फिल करतं, चॅनल मार्केटिंग. चॅनल म्हणजे कुठल्या वेने आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे, म्हणजे ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, फिजिकल स्टोअर आहे, डिजिटल आहे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन आहे, किंवा थर्ड पार्टी वेबसाईट्स आहेत जसं Amazon ई-कॉमर्स आहे, फ्लिपकार्ट ई-कॉमर्स आहे. अशा साईट थ्रू आपल्याला हे प्रोडक्ट्स देणे, म्हणजे हे गॅप हे थर्ड पार्टी लोक फिल आउट करतात. त्यालाच आपण म्हणतो मार्केटिंग चॅनल. काय गरज असते मार्केटिंग चॅनलची, बघा सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठल्याही बिझनेसला त्यांचा प्रोडक्ट योग्य टाईमला, योग्य कॅन्डिडेटला, योग्य क्वांटिटीमध्ये ऑलवेज अवेलेबल असणे. म्हणजे प्रोडक्टची अवेलेबिलिटी ऑलवेज क्रिएट असणे. म्हणजे एखादा प्रोडक्ट आला, एखादा कस्टमर आला एखाद्या प्रोडक्टच्या डिमांडसाठी, तर त्याला ते प्रोडक्ट भेटलं पाहिजे. हे मार्केटिंग चॅनलचं काम आहे की जेणेकरून ते कस्टमर रिटर्न नाही गेला पाहिजे, त्याला प्रोडक्ट घेऊनच रिटर्न गेला पाहिजे. तर त्याचे अवेलेबिलिटी इन्शुअर करणे. फॉर एक्झाम्पल कोको कोला इज अवेलेबल ॲट सुपर मार्केट, वेंडिंग मशीन्स अँड रेस्टॉरंट्स. बघा कुठल्याही वेळ तुम्ही जा, तुम्हाला लंच करायचं आहे, डिनर करायचं आहे, तुम्हाला आता समर चालू झालेलं आहे, समरमध्ये तुम्हाला थोडं थंड महसूस करण्यासाठी काहीतरी लागतं, कोल्ड ड्रिंक्स वगैरे. तर आता समर सीझन म्हणजे ॲक्च्युअली कोल्ड ड्रिंकचा जमाना आहे. म्हणजे ह्या 3 महिन्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स जेवढे वर्षभरात विकले जात नाहीत, तेवढे ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स विकले जातात. कारण त्यावेळेस आपली आता अवेलेबिलिटी करून देणे ती आपली गरज आहे. ते मार्केटिंग चॅनलचं काम आहे की आता पूर्ण अवेलेबिलिटी कंप्लीट करून देणे. त्याच्यासाठी आपल्याला मार्केटिंग चॅनलची गरज असते.
ट्रान्झॅक्शन एफर्ट्स आहेत, त्याचं म्हणजे ट्रान्झॅक्शन कॉस्ट असेल, त्याचे वेगवेगळे एफर्ट्स आपल्याला करून काय एका सिंगल प्लॅटफॉर्मवरती त्यांना घेऊन यायचं. म्हणजे मल्टिपल प्रोडक्ट्स जे असतील, समजा कोको कोला आहे, कोको कोलाचे मल्टिपल्स आहेत, फंटा आहे, त्यांचं बऱ्याच टाईपचे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे. ते प्रोडक्ट्स सगळ्यांना ते भेटले पाहिजेत आपल्याला. तर त्याचे काय करायचं, ट्रान्झॅक्शन एफर्ट्स त्यांचे रिड्यूस करायचे. म्हणजे सगळ्या गोष्टी गोळा करणे, हे करणे, म्हणजे इथं वेगळं, इथं वेगळं, असं करण्यामध्ये टाईम खूप जात असतो. मग त्यांना सिंगल ओरिएंटेडने एकाच ठिकाणी अवेलेबल करून देणे, ते त्याच्यासाठी मार्केटिंग चॅनलची गरज असते. चॅनल सिम्प्लिफाय बायिंग प्रोसेस बाय सेंट्रलायझिंग प्रोडक्ट. म्हणजे बघा, एखादं प्रोडक्ट आहे, एखादं कंपनी आहे, त्यांचे सगळे प्रोडक्ट्स एकाच एक ठिकाणी भेटून जातात. जिकडे जेणेकरून तुम्हाला इकडे-तिकडे फिरण्याची गरज लागणार नाही. त्यामुळं हे सेंट्रलाइज एफर्ट्स यांचं काम असतं. Amazon प्रोव्हाइड्स मल्टी प्रोडक्ट चॉईसेस ऑन सिंगल प्लॅटफॉर्म. क्रिएटिंग कन्व्हिनियन्स अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. बघा, मार्केटिंग चॅनलचं काम काय असतं? कस्टमर सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. कस्टमरला त्याच्या वेळेत, त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार, त्याच्या फ्लेक्सिबिलिटीनुसार आणि त्याच्या बजेटनुसार प्रोडक्ट देणं खूप गरजेचं असतं. ऑफर फास्टर डिलिव्हरी अँड सर्व्हिस. बघा, फास्टर डिलिव्हरी पण पाहिजे, सर्व्हिस पण पाहिजे, क्वालिटी बी पाहिजे, सॅटिस्फॅक्शन बी पाहिजे. तर हे मार्केटिंग चॅनलवाल्याचं काम आहे की ते प्रॉपर प्रोव्हाईड करणे. देन प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अँड सपोर्ट. बघा, जसं आता म्हणलं आपण, त्यांना इन्फॉर्मेशन द्यायचं आहे, त्यांना सर्व्हिस द्यायचं आहे, एज्युकेट करायचं आहे आणि पूर्ण आपल्या प्रॉडक्टबद्दल काय टेस्ट द्यायचा असेल, त्यांना काय डेमो द्यायचा असेल, ते सर्व देऊन आपल्या कस्टमरला ओव्हरऑल हॅपी ठेवायचं. त्यामुळे हे मार्केटिंग चॅनलचा रोल आहे. बघा, बेसिकली काय, प्रोडक्ट अवेलेबिलिटी करून देणे, एक नंबर. दुसरं, ट्रान्झॅक्शन कॉस्ट, त्यांची एफर्ट्स जे असणार आहेत, सगळं वेगवेगळ्या ठिकाणी असं न करण्याच्या ऐवजी सर्व सेंट्रलाइज एजन्सी क्रिएट करून एकाच ठिकाणी सर्व प्रॉडक्ट भेटणे, त्यामुळे सिम्प्लिफाईंग बायिंग प्रोसेस करणे ह्याच्यासाठी महत्त्व आहे. देन कस्टमरचा कन्व्हिनियन्स क्रिएट करणे आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन करणे, याचं एक गोल आहे मार्केटिंग चॅनलचं. त्यानंतर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अँड सपोर्ट. बघा, कस्टमरला प्रॉपर इन्फॉर्मेशन, प्रॉपर डेमो, प्रॉपर टेस्टिंग आणि प्रॉपर त्यांना सर्व्हिस दिलं पाहिजे. हे मार्केटिंग चॅनलवाल्याचं काम आहे. तर अशा प्रकारे हे मार्केटिंग चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे, जे प्रोडक्टच्या डिस्ट्रिब्युशनसाठी आणि प्लेस जिथं असतं आपल्याला, त्या ठिकाणी हे मार्केटिंग चॅनल आपल्याला प्रोडक्ट प्लेसिंग करण्यासाठी मदत करत असतं. बघा, वाय इट इज इम्पॉर्टंट, काय इम्पॉर्टंट आहे बघा, आता जस्ट आपण बघितलेलं आहे. इन्शुअर प्रोडक्ट अवेलेबिलिटी. प्रोडक्ट तुमचा अवेलेबल करून देण्याचं काम आहे. कस्टमरचा कन्व्हिनियन्स त्यांना काय करायचं, जपायचं. त्यांच्या इझी फ्लेक्सिबिलिटीनुसार, त्यांच्या इझी ॲक्सेसनुसार आपल्याला काय करायचं आहे, हे प्रोडक्ट्स अवेलेबल करून द्यायचे. देन मार्केट रीच सुद्धा आपल्याला पोहोचवायचे. जे आज आपण अर्बन सिटीमध्ये आहे, मेट्रो सिटीमध्ये आहे, आपल्याला टियर 2 सिटी असतील, टियर 3 सिटीज असतील, ठीक आहे. आपण सध्या टियर 1 मध्ये आहे. टियर 1 टू 2, 3, ठीक आहे. टियर 4 असेल, तिकडं जेवढ्या ग्राउंड लेव्हलला जाता येईल तिथपर्यंत आपला प्रोडक्ट पोहोचवायचा आहे. ते नाही. देन त्याबरोबर बघा, अफेक्टिंग प्राइसिंग अँड प्रॉफिटेबिलिटी. बघा, ह्याच्यामुळे काय होतं, आपण जर मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपली प्रॉपर ठेवली तर कॉस्टिंग खूप कमी येणार आहे आपल्याला. एकदम डिस्ट्रिब्युशन चॅनल असेल, नेटवर्क असेल. बघा, आता बरेच कंपनीज आहेत. कोको कोला आहे, मॅकडोनाल्ड आहे. तसंच आता हे बालाजीचे फूड्स बघितले तुम्ही. बालाजी असेल, हल्दीराम असेल, यांचे फूड्स बघा, एकदम कुठल्याही कॉर्नरला जा इंडियाच्या, तुम्हाला हे प्रोडक्ट्स भेटले जातात. कारण त्यांचं डिस्ट्रिब्युशन प्रॉपर आहे. त्यांचं मार्केट रीच आपण प्रॉपरली अचीव्ह केलेलं आहे आणि ओव्हरऑल आपल्याला काय करायचंय, कस्टमरला सर्व्ह करायचे ॲट लार्जर इंटरेस्ट, ॲट लार्जर पॉप्युलेशन. लार्जर पॉप्युलेशनला आपल्याला कस्टमर सर्व्हिस द्यायची आहे. त्याच्यामुळे प्राइसिंग आणि प्रॉफिटेबिलिटी पण आपली वाढणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल, डिरेक्ट टू कंझ्युमर आपण मॉडेल काय अप्लाय करू शकतो. लाइक बोटने काय केलं होतं बघा, बोटचं कुठलंच स्टोअर नाही, बोटचं काहीच नाही, कुठल्याच दुकानामध्ये बोटचं प्रोडक्ट भेटलं जात नाही. ओन्ली बोट आपल्याला काय भेटतो, ऑनलाईन भेटतो. एकतर बोटच्या ऑफिशियल साईटवरती, एकतर Amazon आणि Flipkartवरती. ह्याच्या पलीकडे बोट कुठंच भेटत नाही. बोटचं स्टोअर आहे ना, बोटचं कुठल्या थर्ड पार्टी सोबत, कंपनीसोबत टायअप आहे, असं काहीच नाही आहे. बोट ओन्ली D2C कंपनी आहे, डायरेक्ट टू कंझ्युमर्स. तशा प्रकारे आपण काहीतरी करू शकतो. देन इम्प्रूव्ह कस्टमर एक्सपिरियन्स. बघा, कस्टमर एक्सपिरियन्स आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन खूप गरजेचं आहे. लाईक बघा, Blinkit असतील, Zepto असतील, हे काय क्विक कॉमर्स आलेले आहेत. क्विक कॉमर्स जसे ई कॉमर्स होते, ऑनलाईन डिलिव्हरी. क्विक कॉमर्स म्हणजे विदिन 30 मिनिट्स, विदिन 20 मिनिट्स तुम्हाला डिलिव्हरी द्यायचं आहे. दॅट इज द क्विक कॉमर्स, एकदम इमिडिएटली. आता हे क्विक कॉमर्समुळे काय, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन वाढत आहे, त्यांना डिलिव्हरी फास्टर भेटत आहे. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्लेस इन अ मार्केटिंग. देन कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज क्रिएट करायचं. बघा, Amazonनी काय केलेलं आहे, आपला प्रोडक्ट्स वेगवेगळ्या वेअरहाऊसनुसार आपला आयडेंटिफाय करून त्यांनी हे केलेलं आहे. आणि लास्ट टाइम आपण बघितलं होतं, Amazonने पूर्ण इंडिया वाईज त्यांचे एक सेंट्रलाइज काय केलेलं, डिस्ट्रिब्युशन सेंटर्स केले आहेत. नॉर्थ, वेस्ट, ईस्ट आणि आपलं वेस्ट
अशा प्रकारे त्यांनी डिस्ट्रीब्युशन म्हणजे एका सेंट्रल एरियामधलं ऑर्डर आली तर ह्या सेंट्रल एरियामधनंच प्रोसेस होणार, नॉर्थची ऑर्डर आली नॉर्थमध्येच प्रोसेस होणार, तसं ईस्टची आली वेस्टची आली तर त्या त्या एरियानुसार त्यांनी वेअरहाऊसेस बनवून ठेवलेले आहेत फटाफट डिलिव्हरी देण्यासाठी त्यांनी तशी अरेंजमेंट केली आहे. दॅट इज द कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. कुणाचं असं स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन नेटवर्क नाही जे की क्विकली डिलिव्हर करण्याची कॅपॅसिटी असेल. अशा प्रकारे हे मार्केटिंगमध्ये गरज आहे प्लेसची आपल्याला. तर बघा बेसिकली प्रोडक्ट अवेलेबिलिटी करून देणे राईट टाईमला राईट कॅन्डिडेटला, देन कस्टमरचा कन्व्हिनियन्स वाढवणे हे एक इम्पॉर्टन्स आहे, मार्केट रीच वाढवणे, त्याचबरोबर प्रॉफिटेबिलिटी आणि आपली प्राइसिंग व्यवस्थित ठेवणे आणि जास्तीत जास्त मार्जिन आपल्याला घेऊन येणे आणि त्याला इम्प्रूव्ह करण्याचे आपल्याला हे प्लेस आपल्याला काय सांगत असतं, इम्पॉर्टन्स सांगत असतं. देन कस्टमरचा एक्सपिरियन्स एन्हान्स करण्यासाठी हे प्लेस आपल्याला महत्त्वाचं ठरत असतं. तर बेसिकली हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स एकदम शॉर्टमध्ये इथे लिहिलेलं आहे. लास्ट मोमेंटला जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये जात असता तर हे एवढं वाचत बसायला तुमच्याकडे टाईम नसतो. तर त्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये जाताना आता इम्पॉर्टन्स ऑफ प्लेस आलं 5 मार्क्सला, तर तुम्ही हे 5 पॉइंट्स वाचून गेले तर तुम्हाला लगेच लक्षात पण राहणार आहेत. डायग्राम त्याच्यामुळेच आपण इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे इझी पॉइंट्स लक्षात आले तर तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता आणि एम-एमला वगैरे चालतं. स्वतःच्या लँग्वेजमध्ये तुम्ही एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला मार्क्स भेटत असतात. फक्त तुम्हाला डी-एस असेल, एफ-एम असेल आणि लॅब असेल. ह्या 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला टेक्निकल लँग्वेज एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला टेक्निकलमध्येच आन्सर लिहायचे. त्याच्यासाठी तुम्हाला याच्यासाठी प्रॉपर एफर्ट्स घ्यावे लागतील. प्रॉपर रीडिंग करावं लागेल मल्टिपल टाइम्स जेणेकरून तुम्हाला हे पर्टिक्युलरची लँग्वेज येऊन जाईल. म्हणजे आपली जी टेक्निकल भाषा आपल्यामध्ये जे मिसळून जाते अंगामध्ये, तेव्हाच आपण लिहू शकतो टेक्निकलमध्ये. आता हे काय बेसिकली प्रॉडक्ट अवेलेबिलिटी तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये लिहू शकता. प्रॉपर प्रॉडक्ट अवेलेबल करून देणे, डिस्ट्रिब्युशन नेटवर्क क्रिएट करणे आणि राईट कॅन्डिडेटला राईट टाईमला कस्टमरला प्रॉडक्ट भेटला पाहिजे. म्हणजेच प्रॉडक्ट अवेलेबिलिटी असं सोप्या भाषेत तुम्ही एक्झाममध्ये लिहा. चालतं. बाकी सब्जेक्टला सर्वांना चालतं. फक्त हे 3 विषयामध्ये टेक्निकल कीवर्ड्स लक्षात ठेवायचे एवढं तुम्ही काम करा. देन बघा चॅनल फंक्शन्स आणि फ्लो आहे. खूप इम्पॉर्टंट आहे चॅनल फंक्शन्स आणि फ्लो. काय असतं चॅनल फंक्शन्स बघा मार्केटिंग चॅनल परफॉर्म इसेन्शियल फंक्शन्स इन मूव्हिंग प्रोडक्ट्स फ्रॉम मॅन्युफॅक्चर टू कस्टमर. जसं आपण बघितलं लास्ट टाइम चॅनल्स कोणते असतात मार्केटिंग चॅनल्स जसे ई कॉमर्स असेल, डायरेक्ट टू कस्टमर असेल, ऑनलाईन वेबसाईट असेल, त्यांचं फिजिकल स्टोअर असेल, एनी काइंड ऑफ आपलं जे प्रोडक्ट जिथे अवेलेबल होतं, प्रोडक्ट कस्टमरला भेटतो, त्या सिच्युएशनला, त्या एरियाला, त्या प्लॅटफॉर्मला आपण काय म्हणतो मार्केटिंग चॅनल म्हणत असतो. ह्या मार्केटिंग चॅनलचं फंक्शन्स काय असतं बघा. एक तर ट्रान्झॅक्शनल फंक्शन म्हणजे ट्रान्झॅक्शनल फंक्शन काय असतं बाईंग करणे, सेलिंग करणे, रिस्क टेकिंग करणे. म्हणजे होलसेलर परचेस बल्क क्वांटिटीज फ्रॉम मॅन्युफॅक्चर टू रिसेल देम. बघा ट्रान्झॅक्शन करणे बायर आणि सेलर जर एकत्र आले तर काहीतरी त्यांच्यामध्ये व्यवहार होणार आहे. व्यवहार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मनी टर्म्समध्ये काहीतरी भेटणार आहे. त्यालाच आपण म्हणतो ट्रान्झॅक्शनल फंक्शन. देन लॉजिस्टिक फंक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये स्टोरेज आलं, ट्रान्सपोर्टेशन असेल, इन्व्हेंटरी असेल. Amazon वेअरहाऊस स्टोअर अँड डिस्पॅच प्रोडक्ट इफिशियंटली जसं Amazonचं आपण लास्ट टाइमला पण एक्झाम्पल बघितलेलं आहे. अशा प्रकारे हे लॉजिस्टिक फंक्शन आहे चॅनलचं. देन फॅसिलिटिंग फंक्शन. फॅसिलिटिंग म्हणजे फायनान्सिंग असेल, मार्केट रिसर्च असेल, कस्टमर सपोर्ट असेल. हे सुद्धा यांचं काम आहे मार्केटिंग चॅनलवाल्याचं. ठीक आहे. जे डिलिव्हरी करतात प्रोडक्ट्स. ठीक आहे. बँक प्रोव्हाइड लोन टू रिटेलर्स फॉर स्टॉकिंग अप ऑन इन्व्हेंटरी. तुमच्याकडे इन्व्हेंटरी आहे त्या इन्व्हेंटरीवरती तुम्हाला लोन पण भेटत असतं. बेसिकली ह्या चॅनलचं महत्त्व काय एकतर ट्रान्झॅक्शन करणे, लॉजिस्टिक्स करणे आणि फॅसिलिटेशन करणे. म्हणजे बघा ट्रान्झॅक्शनल फंक्शन आहे, लॉजिस्टिक फंक्शन आहे आणि फॅसिलिटेटिंग फंक्शन आहे. तर हे बेसिकली तुम्हाला पॉईंट्स वाचायचे आहे. बघा फ्लो इन मार्केटिंग चॅनल. फ्लो कशा-कशाचा असतो? फिजिकल गुड्स. एकतर फिजिकल गुड्स असतात. तुमचं मोबाईल आहे, तुमचे शूज आहेत, तुमचे कपडे आहेत, हे फिजिकल आहे. ओनरशिप फ्लो होते. कधी-कधी काय होतं तुमचं प्रोडक्ट ट्रान्सफर होत असतो. म्हणजे कार घेतली समजा, ए ओनर आहे, ए ओनर ट्रान्सफर बी ओनर. म्हणजे हे कार आता अगोदर एची होती आता बीची झाली. म्हणजे काय होतं ओनरशिपचा पण फ्लो होतो. पेमेंटचा फ्लो होतो. जसं एनी कार घेतली, बीला पेमेंट दिली म्हणजे पेमेंटचा फ्लो झालेला आहे. देन इन्फॉर्मेशन फ्लो. इन्फॉर्मेशन म्हणजे मार्केटिंग ट्रेंड असेल, फीडबॅक असेल, तुमचा सेल्सचा डेटा असेल, ते सुद्धा फ्लो होत असणार आहे. किती कार विकले, किती पैसे आले, म्हणजे इन्फॉर्मेशन पण फ्लो होत आहे. त्याचबरोबर प्रमोशन फ्लो. प्रमोशन म्हणजे आता एखादी कार विकायची. स्पिनीच्या ॲड दिसतात बघा तुम्हाला स्पिनीच्या. स्पिनी कार्स 24 हे काय असतात बरेच ॲड चालवत असतात. कशासाठी? तर हे इन्फॉर्मेशन फ्लो करत असतात. आपली प्रोडक्ट्स आपण घेतो, विकतो अशाबद्दल ते इन्फॉर्मेशन देत असतात. हे बेसिकली लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जास्त इम्पॉर्टंट नाहीये. बट सिलेबसमध्ये पॉइंट दिलाय त्यामुळे आपण शॉर्टमध्ये एकदम क्रिस्पमध्ये कव्हर केलंय चॅनल फंक्शन्स आणि फ्लोज. त्यानंतर बघा चॅनल लेवल. व्हेरी इम्पॉर्टंट चॅनल लेवल्स आहे. चॅनल लेवल्समध्ये आपल्याला 5 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो.
राईट द डिफरंट लेवल्स ऑफ चॅनल. तर त्यावेळेस तुम्हाला हे चॅनल्स लिहायचे आहेत. काय असतं चॅनल लेवल्स बघा, डिफाईन नंबर ऑफ इंटरमिडिएटरीज बिटवीन मॅन्युफॅक्चरर अँड कन्झ्युमर. एक कन्झ्युमर आहे आणि एक मॅन्युफॅक्चरर आहे. ह्या दोघांमध्ये किती लोक आहेत इंटरमिडिएटरी, मध्यस्थी लोक किती आहेत? म्हणजे रिटेलर असतील, होलसेलर असतील, ठीक आहे, स्मॉल छोटे शॉप्सवाले असतील, फ्रँचायझी असतील, हे जेवढे लोक आहेत इंटरमिडिएटरीज माल विकणारे, त्याला आपण म्हणतो डिफरंट चॅनल लेवल्स. बघा, चॅनल लेवलचे टाइप्स आपल्याला विचारला जाते एक्झाममध्ये. एक तर डायरेक्ट चॅनल लेवल, झिरो लेवल म्हणजे झिरो, आपल्याला काय इंटरमिडिएटरीज नाही, डायरेक्टली बोट सारखं. बघा, बोट कंपनी आहे. बोट कंपनी काय करते, आताच बघितलं आपण, D2C कंपनी आहे, डायरेक्ट टू कस्टमर्स. बघा, डायरेक्ट कस्टमरला विकते, त्यांच्या स्वतःची वेबसाईट थ्रू विकते, त्यांचं स्वतःचं ॲप आहे, त्यांचं स्वतःचं फॉर एक्झाम्पल थर्ड पार्टीला Amazon वगैरे त्यांचं लिस्टिंग आहे फ्लिपकार्टमध्ये, तिथंच ते प्रोडक्ट विकतात. म्हणजे ऑनलाईन डायरेक्ट कस्टमर्सला तिथून त्यांच्याकडनं प्रोडक्ट भेटत असतं, बाकी काय नाही, कुठंच त्यांच्या शॉपमध्ये वगैरे भेटत नाही. त्याला म्हणतो आपण डायरेक्ट चॅनल, झिरो लेवल. झिरो लेवल म्हणजे काय, कुठंच नाही, कुणासोबतच टाईप नाही आहे त्यांचं, फक्त ऑनलाईन. देन वन लेवल चॅनल बघा, वन लेवल चॅनलमध्ये काय असतं, मॅन्युफॅक्चरर असतो, एक रिटेलर असतो आणि एक कन्झ्युमर असतो. जसं बघा, सॅमसंग सेल्स टीव्ही थ्रू रिलायन्स डिजिटल. रिलायन्स डिजिटल काय यांचं, होलसेलर पण आहे, रिटेलर पण आहे, एकच इंटरमिडिएटरी आहे, म्हणजे एकच मध्यस्थी आहे. डायरेक्ट सॅमसंग कडनं काय करतो, रिलायन्स माल घेतो आणि डायरेक्ट कस्टमरला त्यांच्या स्टोअर थ्रू विकतो. दॅट इज वन लेवल चॅनल. टू लेवल चॅनलमध्ये काय असतो, एक मॅन्युफॅक्चरर असतो, एक होलसेलर असतो, एक रिटेलर असतो, एक कन्झ्युमर असतो. म्हणजे त्याच्यामध्ये किती फ्लो होत आहेत बघा, दोन इंटरमिडिएटरी झालेले आहेत, एक तर मॅन्युफॅक्चरर, देन एक होलसेलर, एक आपला रिटेलर आणि देन कन्झ्युमर. हे दोन मध्यस्थी आलेले आहेत मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर मध्ये. तर हे टू लेवल चॅनल झालेलं आहे. FMCG प्रोडक्ट्स लाईक नेस्ले, मॅगी गो थ्रू होलसेलर अँड सुपर मार्केट, मल्टिपल लेयर्स थ्रू जात असतात. आणि फोर्थ आहे इम्पॉर्टंट बघा, थ्री लेवल चॅनल. थ्री लेवल चॅनल काय असतं, मॅन्युफॅक्चरर आहे, एजंट आहे, होलसेलर आहे, रिटेलर आहे आणि कन्झ्युमर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, होलसेलर, रिटेलर आणि एजंट ऍड होते, म्हणजे हे थ्री वे झालेलं आहे. तर बघा, इंटरनॅशनल लक्झरी ब्रँड यूज एजंट्स टू हँडल रिजनल डिस्ट्रीब्युशन. बघा, अशा प्रकारे एजंट्स असतात. एजंट्स काय करत असतात, मॅन्युफॅक्चरर कडनं एजंटला आपली माहिती जाते, एजंट होलसेलरकडे जातं, होलसेलरकडनं रिटेलरकडे जात असतं आणि देन आपल्या कन्झ्युमरकडे. बघा, आता तुम्ही ऐकलं असेल एजन्सी आहे, ठीक आहे, एजन्सी जसे आपली हिंदुस्तान युनिलिव्हरची एजन्सी आहे, FMCG प्रोडक्ट्स देत असतात ते. त्याच्यामध्ये सगळे FMCG प्रोडक्ट्स तुमचे डेली युजेसचे, सोप असेल, शॅम्पू असेल, तुमचं पावडर असेल, तुमचं खाण्यापिण्याची वस्तू असतील, हे सगळे FMCG मध्ये तुम्हाला हिंदुस्तान युनिलिव्हरचे भेटत असतात. एखादं व्यक्ती काय करतो, एजन्सी घेतो, एजन्सी नंतर काय करतो, तो होलसेलरला विकतो, देन होलसेलर रिटेलरला विकतो आणि रिटेलर आपल्या कन्झ्युमर्सला विकत असतो. असे हे थ्री वे चॅनल झालेले आहेत. एकदम सोपं आहे बघा, डायरेक्ट D2C, डायरेक्ट टू कस्टमर्स, देन वन वे, त्याच्यामध्ये एकच येतो रिटेलर किंवा होलसेलर, देन टू वे मध्ये होलसेलर अँड रिटेलर येत असतो, थ्री वे मध्ये एजन्सी येते, एजन्सी नंतर आपलं होलसेलर येतात, होलसेलर नंतर रिटेलर येतात. अशा वेने आपल्याला डायग्राम काढून लिहिले तरी तुम्हाला बेस्ट आहे. बघा, जेवढे डायग्राम्स तुम्हाला शक्य असतील काढणं, तेवढे डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे स्वतःच्या वेने पण काढलं तरी चालतं. बघा, आता हे चॅनल लेवल्स आहेत, समजा फॉर एक्झाम्पल चॅनल लेवलची मला डायग्राम काढायचे, तर वन वे D2C, देन वन वे लिहितो मी, इथं टू वे लिहितो, इथं थ्री वे लिहितो. अशा प्रकारे सिम्प्लिफाईड डायग्राम काढले तरी चालते, अशी नाही काढली तरी चालते. बघा, यालाच आपण असं करू शकतो, वन D2C, वन वे, टू वे आणि थ्री वे, असे सिंपल डायग्राम काढायचे एक्झाम मध्ये, जेणेकरून तुम्हाला मार्क चांगले पडणार आहेत. हे एक्स्ट्रा फीचर्स तुम्हाला कोणी सांगत नाही मार्क घेण्याचे, तर आपण तुम्हाला मार्क कसे जास्तीत जास्त घेता येईल त्याची तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. म्हणजे डायग्राम असतील, एक्झाम्पल असेल, त्याचे डेफिनेशन असेल, त्याचे टाईप असेल, त्याचं कन्क्लुजन असेल, अशा सिस्टमॅटिक वेने तुम्हाला जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट मार्क पडणार आहेत एक्झाममध्ये. तर हे एवढं सिम्प्लिफाईड वेने तुम्हाला कोणी सांगणार नाही की कशा प्रकारे मार्क घ्यायचे. जसं आपण मॉक टेस्ट घेणार आहे, त्या मॉक टेस्टमध्ये पण तुम्हाला कळेल की कशा वेने मार्क बेस्ट ऑफ द बेस्ट घ्यायचे आहेत. बघा, चॅनल डिझाईन डिसिजन्स असतात. आता चॅनल डिझाईन काय असतं बघा, सगळ्यात पहिलं चॅनल डिझाईन करायचे. चॅनल डिझाईन म्हणजे मला मॅन्युफॅक्चरर आहे, मॅन्युफॅक्चररपासून होलसेलरला जायचं आहे, की रिटेलरला जायचंय, की कन्झ्युमर पर्यंत जायचंय, की मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर जायचंय, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर टू कन्झ्युमर जायचंय. म्हणजे जे थ्री वे चॅनल बघितले, ते थ्री वे चॅनल मधलं कुठलं चॅनल सिलेक्ट करायचंय ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला अनालिसिस करावं लागेल. कसं अनालिसिस करावं लागतं, एकतर अनालायझिंग कस्टमर डिझायर्ड सर्व्हिस आउटपुट लेवल, कस्टमरला कशा प्रकारे सर्व्हिस लागते त्याचं अनालिसिस करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कस्टमरला व्हरायटी लागते का, कन्झ्युमर प्रेफर ब्रॉड सिलेक्शन ऑफ प्रोडक्ट्स टू कम्पेअर अँड चूज देम. बघा, मिंत्रा ऑफर
वास्ट कलेक्शन म्हणजे व्हरायटी लागते का. कन्व्हिनियन्स, प्रोडक्ट शुड बी इझिली ॲक्सेसिबल थ्रू मल्टिपल टच पॉइंट्स लाईक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लाईक Amazon, Flipkart ऑफर 24/7 शॉपिंग. देन स्पीड ऑफ डिलिव्हरी, जसं Amazon प्राईम आहे, 1 डे डिलिव्हरी फास्टर, मेट्रो सिटीजमध्ये 1 डे मध्ये भेटतं तुम्हाला. देन कस्टमर सपोर्ट, पर्सनलाइज असिस्टंट हेल्प कस्टमर मेक इन्फॉर्म पर्चेसिंग डिसिजन्स. जसं ॲपल स्टोअर प्रोव्हाइड टेक्निकल गायडन्स, प्रोडक्ट डेमो अँड आफ्टर सेल सर्व्हिस. अशा प्रकारे हे चॅनल डिझाईन डिसिजन घेत असताना कस्टमरचं डिझायर्ड सर्व्हिस आउटपुट लेवल काय, म्हणजे कस्टमरला काय पाहिजे, व्हरायटी पाहिजे, कन्व्हिनियन्स पाहिजे, स्पीड पाहिजे, सर्व्हिस सपोर्ट पाहिजे, काय पाहिजे, म्हणजे सगळंच पाहिजे त्याला. सर्वच गोष्टी देणे म्हणजे काय, कस्टमरचं डिझायर्ड सर्व्हिस लेवल ॲनालिसिस करणे, हे एक गोष्ट असते. सर्वात पहिलं चॅनल डिझाईन करत असताना आपल्याला कस्टमरला ॲनालिसिस करायचं असतं. कस्टमरला ॲनालिसिस करत असताना हाऊ टू डिझाईन इफेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन चॅनल इज बेस्ड ऑन व्हरायटी, कन्व्हिनियन्स, स्पीड ऑफ डिलिव्हरी अँड कस्टमर सपोर्ट. देन सेकंड पॉईंट आहे इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह अँड कन्स्ट्रेंट्स. बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, कस्टमरचे ऑब्जेक्टिव्ह काय, म्हणजे आपल्याला काय विकायचं आहे, कुठं विकायचं आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय ते आयडेंटिफाय करायचे. फॉर एक्झाम्पल टार्गेट मार्केट नीड्स, डिस्ट्रीब्युशन चॅनल मस्ट अलाइन विथ द customer preferences and purchasing behavior. Like IKEA offers self-service and budget-friendly furniture catering to DIY enthusiast. बघा जे इन्व्हायरमेंटली फ्रेंडली आहेत, ठीक आहे, त्यांना असं म्हणजे एकदम इन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स पाहिजेत, असे जे कस्टमर्स असतात त्यांना हे प्रॉपर आपण काय करतो, प्रोव्हाइड करतो. आपले सर्व्हिसेस, आपले प्रोडक्ट्स, आपले डिझाईन्स असतील ते हे टार्गेट कस्टमर्स ऑडियन्स आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय, तर मार्केट कोण आहे आपलं. बघा आता आपलं MBAचं चॅनल आहे, ठीक आहे, स्वामी अकॅडमीचं MBA चॅनल आहे. आपले टार्गेट ऑडियन्स कोण आहे, MBA करणारे. म्हणजे आपण प्रॉपरली आयडेंटिफाय केले टार्गेट मार्केट कोण आहे, म्हणजे आपले स्टुडंट्स आहेत पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे, ज्यांना आपली स्पेशलाइज सर्व्हिस लागते, जेणेकरून एक्झाममध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट मार्क्स घेणे आणि बेस्ट ऑफ द बेस्ट कॅम्पस सिलेक्शन घेणे, हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. ते एक टार्गेट ऑडियन्स झाले. कॉस्ट कन्सिडरेशन, बघा कॉस्ट कन्सिडरेशन म्हणजे काय असतं, एकतर त्याला क्वालिटी दिली पाहिजे, इफिशियन्सी दिली पाहिजे आणि ओव्हरऑल त्याचं सॅटिस्फॅक्शन इन्हान्स केलं पाहिजे. हे सर्व गोष्टी देणे कॉस्ट कन्सिडरेशन आले. बिझनेस मस्ट बॅलन्स द डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी अँड कॉस्ट इफेक्टिव्हनेस. लाईक बघा D2C ब्रँड्स लाईक मामाअर्थ सेल ऑनलाईन रिड्युसिंग इंटरमेडिएटरी कॉस्ट. बोट आहे, बोटचे प्रोडक्ट एवढे स्वस्त कसे येतात. बोट बघा एकदम वायरलेस तुमची इयरफोन्स आहेत, 699, 799, 899 ह्या रेंजमध्ये का देऊ शकतात. तेच प्रोडक्ट ॲपलमध्ये गेलात तुम्ही तर ॲपलचा तुम्हाला इयरफोन्स 24,000, 22,000, 25,000च्या रेंजमध्ये भेटत असतो. तर हे एवढा डिफरन्स आहे म्हणजे हाय क्वालिटी प्रोडक्ट्स आणि बेसिक मीडियम क्वालिटी प्रोडक्ट्समध्ये. तर बेसिक मीडियम क्वालिटी प्रोडक्ट्स बोटने काय केलंय, मार्केट कॅप्चर केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कॉस्ट कन्सिडरेशन त्यांनी कन्सिडर केलं. जे रुरल लेवलचे ऑडियन्स आहे, मास ऑडियन्स आहे, ज्यांना कॉस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, त्यांना आयडेंटिफाय करून त्यांनी प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. देन लीगल अँड कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर्स, बघा रेग्युलेटरी अँड रिक्वायरमेंट अँड मार्केट कॉम्पिटिशन इन्फ्लुएन्स द चॅनल डिसिजन्स. बघा आता कंपनीचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात. जसं फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, गोळ्या औषधे बनवते, ड्रग्स बनवते, तर यांना काय गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन अडॅप्ट करावंच लागतात, कंप्लाय करावंच लागतात ते डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी. आज उठून कुणाला तरी त्यांनी एक तर दुसरं ड्रग्स दिलं, झोपीच्या गोळ्या दिल्या, असं चालत नाही ना. त्यांना प्रॉपर डिस्ट्रीब्युशन चॅनल थ्रूच जावं लागतं आणि गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन फॉलो करूनच जावं लागतं. त्याच्याशिवाय ते प्रोडक्ट्स विकलं जात नाही. तर असं काय आहे का लीगल कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर्स, त्याच्यामध्ये कॉस्टचं काय कमी करू शकतो का. देन मार्केट ऑडियन्स कोणती आहे आपली, टार्गेट ऑडियन्स, त्याला आयडेंटिफाय करून आपलं हे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चॅनल कोणतं काढायचं ते कळत असतं. म्हणजे आपल्याकडे समजा विद्यार्थी आहेत, फॉर एक्झाम्पल स्वामी अकॅडमीचं एक्झाम्पल घेतो. पूर्ण पूर्ण नाशिक आहे, लोणावळा आहे, पुणे आहे, नगर आहे, सांगली, सातारा हे असे भरपूर एरियातले आपल्याकडे स्टुडंट्स आहेत. तर ह्या स्टुडंट्सला आपण पुणे युनिव्हर्सिटी अंडरगत येतात, त्यांना आपण काय केलेलं आहे, कॅटर केले सर्व्हिस, घरी बसून कॉस्ट इफिशियंटली आणि त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार आपण सर्व्हिस दिलेलं आहे. म्हणजे टार्गेट ऑडियन्स आपण काय केलंय, ऑब्जेक्टिव्ह केलेलं होतं, ऑब्जेक्टिव्ह ठरवलं होतं की ह्या सर्व लोकांना त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार आपण सर्व्हिस द्यायची आहे. कॉस्ट कन्सिडरेशन पण केलं आणि लीगल इश्यूज वगैरे काय आहेत का, आपल्या सेक्टरमध्ये काही इश्यूज नसतात. बेसिकली तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला काही इश्यूज येत नाही. जसं फार्मामध्ये इश्यूज येत असतात, त्यामुळे तुम्ही कुणाला विकू नाही शकत. तर हे बेसिकली तुम्हाला काय करायचे, चॅनल डिझाईन करत असताना हे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे आहेत. बघा चॅनल ऑब्जेक्टिव्ह, देन टार्गेट मार्केट नीड्स असेल, कॉस्ट कन्सिडरेशन असेल आणि लीगल कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर्स असतील. हे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला लक्षात ठेवायचे चॅनल डिझाईन करत असताना. त्यानंतर बघा
हे आपण आयडेंटिफाय केलं. फॉर एक्झाम्पल बघा, कस्टमर आयडेंटिफाय केलं, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफाय केले, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आयडेंटिफाईंग अँड इव्हॅल्युएटिंग मेजर चॅनल अल्टरनेटिव्ह. आता स्वामी अकॅडमीला आपल्याला सर्व्हिस द्यायची स्टुडंट्सला, त्यांना MBAचे क्लासेस द्यायचे. तर अल्टरनेटिव्ह कोणते आहेत माझ्याकडे? एकतर फर्स्ट अल्टरनेटिव्ह डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन थ्रू देणे, तुम्ही डायरेक्टली माझ्याकडनं शिकताय. एक तर असेल ऑफलाईन सेंटर क्रिएट करणे, एक तर असेल थर्ड पार्टी थ्रू आपण देणे. तर हे याच्यामध्ये ऑफलाईनला कॉस्ट कन्सिडरेशन खूप येणार, कॉस्ट वाढणार, विद्यार्थ्यावरती बर्डन पडणार. ऑनलाईनला कसं आहे, मिनिमल कॉस्टमध्ये आपण ऑफलाईनच्या 50% कॉस्टमध्येच आपण ऑनलाईन एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकतो. तर हे काय झालं, इव्हॅल्युएशन झालं, म्हणजे आपल्याला बेस्ट कुठलं ठरलं, ऑनलाईन प्लॅटफॉर्म ठरलेला आहे. तर ऑफलाईन पण जाऊ शकलो असतं पर, आणि आपण काही दिवसामध्ये ऑफलाईन प्लस ऑनलाईन पण जाऊ शकतो, हायब्रिड सेटअप पण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण मेजर चॅनल अल्टरनेटिव्ह आपण आयडेंटिफाय करणे, इव्हॅल्युएट करणे. कशावरती? तुमचे कॉस्ट इफिशियन्सी करणे, मार्केट रीच जास्तीत जास्त पोहोचवणे आणि ब्रँड कंट्रोल करणे. याच्यासाठी आपल्याला हे चॅनल्सचे अल्टरनेटिव्ह आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असतं. बघा, कंपनीज असेस डिफरंट डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजीज टू ऑप्टिमाइज रीच अँड प्रॉफिटेबिलिटी. फॉर एक्झाम्पल, कॉस्ट इफिशियन्सी, इलिमिनेटिंग कॉस्ट इंटरमिडिएटरीज कॅन लोअर द कॉस्ट अँड इम्प्रूव्ह मार्जिन. जसं बोटनं केलंय, इंटरमिडिएटरीज नाही, डायरेक्ट D2C, डायरेक्ट कंपनी टू कस्टमर, तर त्यांनी कॉस्ट कमी केलेली आहे. देन मार्केट रीच, एक्सपांडिंग थ्रू मल्टिपल चॅनल्स. बघा, मल्टिपल चॅनल्स थ्रू नेसले, बघा कुठल्याही होलसेलरकडे जा, रिटेलरकडे जा, सुपर मार्केटमध्ये जा, ई कॉमर्समध्ये जा, तुम्हाला नेसलेचा प्रोडक्ट्स भेटला जातो. देन ब्रँड कंट्रोल, कंपनीज मे लिमिट थर्ड पार्टी सेलर्स टू मेंटेन प्राइसिंग, ब्रँड इमेज अँड customer experience. Like Apple restricts distribution to official stores and authorized reseller to preserve the brand value. म्हणजे ऍपल कुणालाही उठून मोबाईल सेल करायला काय परमिशन देत नाही, त्यांना प्रॉपर परमिशन थ्रू ऑथोराइज सेलर त्यांचं ID कार्ड काढून ते आपलं स्टोअर्स आपण इस्टॅब्लिश करू शकतो, आणि ते खूप मुश्किल काम आहे. तर अशा प्रकारे ब्रँड कंट्रोल करणे, मार्केट रीच वाढवणे आणि कॉस्टला पण इफिशियंटली काय करणे, आपल्याला कमी करणे, रिड्यूस करणे, हे आपलं ऑलवेज फॅक्टर्स असलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, 3 वेने आपले मार्केटिंग चॅनल क्रिएट करत असताना आयडेंटिफिकेशन करू शकतो. पहिला आहे कस्टमर. कस्टमर आयडेंटिफाय करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कोणतं चॅनल आपल्यासाठी बेस्ट आहे ते फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्हज आयडेंटिफाय करायचे आहेत. त्यानंतर कुठलं आपल्याला चॅनल बेस्ट ठरणार आहे त्याला इव्हॅल्युएट करायचं आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही एखादं ब्रँड काय तुमच्या कस्टमर्सपर्यंत घेऊन जाऊ शकता. What distribution strategy should be adapted to optimize the reach and profitability, cost efficiency, market reach, and brand control? By carefully analyzing customer expectation, setting clear objectives, and selecting right channel alternatives, businesses can ensure efficient product distribution and sustain market success. अशा प्रकारे आपल्या एक सिम्प्लिफाईड वेने कन्क्लुजन लिहायचं. बघा, तुम्हाला जर आलं क्वेश्चन, चॅनल डिझाईन डिसिजन्समध्ये कुठले फॅक्टर्स इन्क्लूड असतात, तर एकतर कस्टमर्स लिहायचे तुम्हाला, कस्टमर्समध्ये हे 4 पॉईंट लिहायचे. देन तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये हे 3-4 पॉईंट्स लिहायचे. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये हे 3 पॉईंट लिहायचे. त्यानंतर हे तुम्हाला काय लिहायचं, कन्क्लुजन लिहायचं. अशा प्रकारे आपल्या चॅनलचं डिसिजन्स हे अफेक्ट करत असतो. तर हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि अशाच वेने आपल्याला चॅनल डिझाईन करायचे. इथंपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? बेसिकली काय काय बघितलंय, प्लेस काय असतं मार्केटिंगमध्ये, त्याचं गरज काय असते, इम्पॉर्टन्स काय त्याचं प्लेसचं, त्याचबरोबर चॅनल काय असतं, चॅनलचं फंक्शन काय असतं, चॅनलमध्ये फ्लो कसा असतो, कशाचा फ्लो असतो, फिजिकल असतो, ओनरशिप असेल, पेमेंट असेल, इन्फॉर्मेशन असेल, हे बघितलेलं आहे. त्यानंतर चॅनलचे लेवल बघितले आहेत. इम्पॉर्टंट आहे चॅनल लेवल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्ट लेवल, 1 लेवल, 2 लेवल, 3 लेवल. त्यानंतर चॅनल डिझाईन डिसिजनमध्ये 3 फॅक्टर्स असतात. एक तर कस्टमर अनालिसिस असतं, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिश करायचे, कोण आपले ऑडियन्स आहे, काय त्यांची कॉस्टिंग आहे, काय लीगल फॅक्टर्स आहेत का नाही ते आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर बेस्ट कोणता असणार आहे आपल्यासाठी चॅनल, ऑनलाईन, ऑफलाईन, काय असणार आहे, काय नाही, कसं त्याला कॉस्ट मॅटर करते का आपल्या प्रोडक्टमध्ये ते आयडेंटिफाय करायचं. मार्केट रीच किती आहे त्याची ते आयडेंटिफाय करायचं. वेगवेगळे स्टोअर थ्रू आपण, वेगवेगळ्या चॅनल थ्रू आपण विकू शकतो, आणि ब्रँड इमेज पण कंट्रोल करायचे आहे. त्यामुळं आपल्याला काय, आपल्या चॅनल डिसिजन करत असताना हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून चॅनल आयडेंटिफाय करून ते डिसिजन घेऊन इम्प्लिमेंट करेपर्यंत आपल्याला अशा वेने जायचं आहे. लास्ट टाइम आपण मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये थर्ड चॅप्टर आपण स्टार्ट केलं होतं, प्लेसमध्ये आपण ऑलरेडी प्लेस काय असतं, रोल ऑफ मार्केटिंग चॅनल काय असतं, ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ प्लेस आपण बघितलेलं आहे. त्यानंतर चॅनल फंक्शन्स अँड फ्लो बघितलेला आहे आपण. त्यानंतर चॅनलचे किती लेवल्स असतात त्याचे टाईप्स बघितलेले आहेत आपण. त्यानंतर चॅनल डिझाईन डिसिजन्स कसे घेतले जातात,
कुठल्या बेसिसवरती घेतले जातात ते बघितलंय. अनालायझिंग कस्टमर डिझायर्ड सर्व्हिस आउटपुट लेव्हलवरती घेतलं जातं. इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ज अँड कन्स्ट्रेंट्स ह्या लेव्हलवरती घेतलं जातं. त्यानंतर आयडेंटिफाईंग अँड इव्हॅल्युएटिंग मेजर चॅनल अल्टरनेटिव्ज. तर कुठलेही चॅनल आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर आपण त्याचे अल्टरनेटिव्ह पण बघितले पाहिजे. हे आपण इथपर्यंत आपण कालच्या ह्या सेशनमध्ये मार्केटिंगचे आपण कव्हर केलेलं आहे. आज आपण चॅनल ऑप्शन्स इन मार्केटिंग बघणार आहे. बघा कुठले कुठले ऑप्शन्स आपल्याला असतात मार्केटिंग करत असताना, कुठल्या लेव्हलने आपण मार्केटिंग करू शकतो आणि इफेक्टिव्हली कस्टमरपर्यंत कसं रीच करू शकतो, यालाच आपण काय म्हणतो, चॅनल्स म्हणतो. म्हणजे इफेक्टिव्ह रीच टुवर्ड्स कस्टमर्स ते आपण चॅनल थ्रू अचीव्ह करू शकतो. तर असे कोणकोणते चॅनल्स असतात? सगळ्यात पहिलं होलसेलिंग. होलसेलिंग तुम्हाला माहित आहे. सेलिंग गुड्स इन अ बल्क टू रिटेलर्स. बघा एखादा होलसेलर असतो की फक्त तो बल्कमध्येच परचेस करतो आणि ते स्मॉल स्मॉल क्वांटिटीमध्ये रिटेलरला विकत असतो. तर काय करतो, एखादा प्रोडक्ट आहे समजा, कंपनी बनवते त्याला ₹100 मध्ये आणि मार्केटमध्ये होलसेलरला विकते ₹120 ला. त्याची एम-आर-पी आहे ₹150. तर हे होलसेलर काय करतात, कंपनीकडनं ₹120 ला घेत असतात. त्यानंतर ते काय करतात, ₹130-135 ला रिटेलरला विकत असतात. आणि रिटेलर काय करतात, रिटेलर आपल्याला ₹150 एम-आर-पी वरती विकत असतात. तर हे होलसेलिंग झालेलं आहे. म्हणजे काय, मेट्रो कॅश अँड कॅरी सप्लाईज एफएमसीजी गुड्स टू स्मॉल रिटेलर्स, रेस्टॉरंट्स आणि बिझनेसेस इन लार्ज क्वांटिटी ॲट डिस्काउंटेड रेट. बघा लार्ज क्वांटिटी घेत असतो असं आपण. आता ₹100 चा प्रोडक्ट आहे, आपण होलसेलमध्ये घ्यायचा असेल तर ॲटलीस्ट आपल्याला 1500, ठीक आहे, 2000, 5000 प्रॉडक्ट्स घ्यावे लागतील. जर रिटेलर असेल तर तुम्ही 50-100 क्वांटिटी घेऊ शकता. तर हे होलसेलिंग झालेलं आहे. म्हणजे याचे बेनिफिट्स काय असतात, एकतर बल्क पर्चेसिंग, कॉस्ट इफिशियन्सी वाढते आपल्याला आणि वायडर मार्केट रीच पण भेटत असते. तुम्ही तुमचं प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे, तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्ही डिस्काउंटेड रेटपर्यंत काय करता, होलसेलरला एकदाच लमसम क्वांटिटीमध्ये विकता. म्हणजे तुमचं काम कमी झालंय ना. रिटेलरकडे गाडी पाठवा, त्याला माल विका, तो परत पुढे विकणार, मग त्याला क्रेडिट द्या, क्रेडिटवरती पैसे घ्या. हे सर्व सायकल लेंदी जाणार, तुमचे पैसे अटकून राहणार बिझनेसमध्ये. त्याच्यापेक्षा होलसेलरला ₹5-10 कमी द्या. होलसेलर बल्कमध्ये परचेस करतो आणि तो पुढे काही का करेना, तुम्हाला तो फिक्स क्वांटिटी घेतल्यानंतर तुम्हाला फिक्स त्याचे पैसे पण देणार आहे. तुम्हाला त्रास कमी आहे डोक्याला. तर हे होलसेलिंग एक ऑप्शन आहे आपल्यासमोर की मार्केटिंग करण्यासाठी. सेकंड आहे रिटेलिंग. रिटेलिंग म्हणजे काय, डायरेक्ट प्रोडक्ट कस्टमरला सेंड करणे, डायरेक्टली टू द कन्झ्युमर थ्रू फिजिकल स्टोअर असो किंवा ऑनलाईन असो. तर आपण काय करतो, जसं बघा Walmart आहे, बिग बाजार आहे, रिलायन्स ट्रेंड्स आहे. हे काय करतात, डायरेक्टली कंपनीकडनं माल घेतात आणि डायरेक्टली कस्टमर्सला विकतात. त्यांच्यामध्ये होलसेलर नाही. हेच स्वतःच होलसेलर आहेत आणि स्वतःच रिटेलर आहेत. अशा लोकांना आपण काय म्हणतो, रिटेलिंग म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, शॉपर स्टॉप असेल, डीमार्ट असेल, 7-Eleven असेल किंवा नायकी शोरूम असेल, हे काय आहे, डायरेक्टली कंपनी टू कस्टमर्स आहे, सी टू सी. अशा प्रकारे हे रिटेलिंग पण होत असते. तर त्याचं बेनिफिट्स काय बघा, डायरेक्ट इंटरॅक्शन विथ कस्टमर्स, बेटर ब्रँड एक्सपिरियन्स. तर हायर ऑपरेशनल कॉस्ट असू शकते, स्टोअर मॅनेजमेंट करायला आपल्याला गरज लागते, त्याच्यासाठी स्टाफ लागतो, मेंटेनन्स लागतो, रेंट लागतो. तर याचं एक लिमिटेशन सुद्धा आहे रिटेलिंगचं. हे झालं बेसिकली होलसेलिंग आणि रिटेलिंग. त्याच्या अजून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये की फ्रँचायझिंग. म्हणजे स्वतः काहीच करायचं नाही. स्वतःचं फक्त एक की प्रॉडक्ट जो आहे, ते फक्त प्रॉडक्ट तुम्हाला द्यायचा आहे आणि तो जे फ्रँचायझर असतो, तो तुमच्याकडनं फ्रँचायझी विकत घेत असतो काहीतरी कॉस्टला. मग त्याच्या कॉस्टला त्यांनी काय करणार, फ्रँचायझी घेणार तुमची. फ्रँचायझी घेतल्यावर तो स्वतःच सेटअप करणार सगळा तुमच्या. मग तुम्ही त्याला गाईडलाईन्स देणार की आमचं स्टोअर असं पाहिजे, त्याचं ब्रँडिंग अशी पाहिजे, त्याचे कलर कोडिंग अशी पाहिजे, ह्या-ह्या लोकेशनला जागा पाहिजे, तरच तुम्हाला फ्रँचायझी देणार. मग तुम्ही तो घेणार, मग सर्व स्वतः डेव्हलप करणार. तुम्ही फक्त मधले प्रॉडक्ट्स त्याला प्रोव्हाईड करणार आणि मधल्या प्रॉडक्टवरती त्याला कमिशन देत असतो. त्याला काय म्हणतो आपण, फ्रँचायझिंग. अ बिझनेस मॉडेल वेअर कंपनी franchisor allows another party franchisee to operate using its brand name, products and business model. म्हणजे काय, आपलं स्वतःचं ब्रँड नेम आपण दुसऱ्याला देत असतो काहीतरी कॉस्टमध्ये, तो यूज करतो. परत तिथं यूज करण्यासाठी आपलेच प्रोडक्ट जातात. त्या प्रोडक्टवरती त्या फ्रँचायझी ज्यांनी घेतलेल्या त्याला आपण काय करतो, कमिशन देत असतो. मग त्या कमिशन बेसिसवरती तो काय करतो, फ्रँचायझी ओनर ऑपरेट करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल बघा, मॅकडोनाल्ड ऑपरेट्स ग्लोबली थ्रू फ्रँचायझिंग मॉडेल, allowing entrepreneurs to open and run McDonald's outlet under the brand's guideline. त्याचं बेनिफिट काय बघा, फास्टर एक्सपान्शन. तुम्हाला कंपनीला पैसे गुंतवायची गरज नाही. आता समजा तुम्हाला एखादं स्टोअर दिलंय मी, समजा तुमचं एक ब्रँड आहे, शूजचं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचं ब्रँड काढलेलं आहे. आता तुम्ही सगळ्या मोठमोठ्या एरियामध्ये जाऊन, मोठमोठ्या लोकेशनला जाऊन, मेट्रो सिटीजला,
टियर 1, टियर 2 सगळ्या सिटीमध्ये जाऊन स्वतःची जागा घेऊन स्वतःचे स्टोअर डेव्हलप करणं पॉसिबल नाहीये. कारण तुमच्यासाठी खूप बजेट लागणार आहे, मॅनपॉवर लागणार आहे, तुम्हाला त्याची एक्सपर्टाईज लागणार आहे, तुम्हाला सुपरव्हिजन लागणार आहे. एवढं सगळं करण्यात तुमचं टाईम आणि एफर्ट्स खूप जाणार आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करता, फ्रँचायझी देऊन टाकता. तो फ्रँचायझी ओनर आहे ना, तो सगळं करून घेत असतो. एखादा कंपनीचा सुपरवायझर अपॉइंट करतो आपण. तो त्या लोकेशनला व्हिजिट करून प्रॉपर गाईडलाईन्स फॉलो होतात का नाही तेवढंच चेक करायचं काम आहे. तुमचं सर्व हेडॅक गेले नाही ना, सगळे इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल बजेटिंग वगैरे, वगैरे सर्व टेक्निक तुमची गेलेली आहे आणि याच्या बदल्यात त्यांच्याकडनं तुम्ही कॉस्ट पण घेताय, त्यांना काहीतरी रेव्हेन्यू शेअर करताय. दॅट इज द फ्रँचायझी. लिमिटेशन काय? लॉस ऑफ डायरेक्ट कंट्रोल ओव्हर ऑपरेशन्स, रेव्हेन्यू शेअरिंग विथ फ्रँचायझी. बघा शेअरिंग तर करावं लागतं. तर आपल्याला एवढं सगळं मटेरियल जर इन्व्हेस्ट करायचं नसेल, तर काहीतरी आपल्याला रेव्हेन्यू शेअर करावं लागतं. हे आपल्याला डिफरंट काय चॅनल्स आहेत. एकतर आपण होलसेल थ्रू विकू शकतो, रिटेल थ्रू विकू शकतो किंवा फ्रँचायझी थ्रू विकू शकतो. तर तुम्हाला जर क्वेश्चन्स आला, राइट द डिफरंट चॅनल ऑप्शन्स इन अ मार्केटिंग. तर तुम्हाला हे 3 चॅनल्स लिहायचे. 10 मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहायचं आहे बघा. त्यानंतर अजून काही आपल्याला ऑप्शन्स आहेत. बेसिकली आणखी बघा डायरेक्ट मार्केटिंग आहे. डायरेक्ट मार्केटिंग कसं आहे, स्वतःच आपलं वेबसाईट काढणे किंवा आपलं प्रॉडक्ट काढणे. जसं Amway वगैरे आहे बघा. Amway काय करतं, तुम्हाला एखाद्याला जोडून घेतं कंपनीसोबत आणि तुम्ही जर ते प्रॉडक्ट विकलात, एकाचे 3, 3चे 6, 6चे 9 असे करत जाता ना तुम्ही चेन क्रिएट करत जात असता. ते चेन तुम्हाला क्रिएट करायला सांगत असतं. सेलिंग डायरेक्टली टू कस्टमर्स विदाऊट इंटरमिडिएटरीज थ्रू व्हेरियस डायरेक्ट चॅनल. तुम्ही काय करता, इंडिव्हिज्युअल कस्टमर्सलाच तुमचं पार्टनर बनवता आणि कस्टमरच तुमचे प्रॉडक्ट्स विकत असतो. याला आपण म्हणतो डायरेक्ट मार्केटिंग. याच्या थ्रू ईमेल मार्केटिंग असू शकते, टेलिमार्केटिंग असू शकते, डोअर टू डोअर सेल्स असू शकतं किंवा डिफरंट असू शकतं. याच्यामुळे काय पर्सनलाइज कस्टमर एक्सपिरियन्स क्रिएट होणार आहे, हाय प्रॉफिट्स क्रिएट होणार आहे, बट हाय एफर्ट्स रिक्वायर्ड टू अक्वायर कस्टमर्स. स्केलेबिलिटी इश्यूज सुद्धा असणार आहे. तसं चॅनल्स इन इंटरनॅशनल मार्केटमध्ये बघा, कंपनी यूज डिफरंट डिस्ट्रिब्युशन स्ट्रॅटेजीज टू एक्सपांड ग्लोबली बेस्ड ऑन ट्रेड लॉज, इन्फ्रास्ट्रक्चर अँड कंझ्युमर बिहेवियर. तर बघा, युनिलिव्हर कंपनी आहे, तुम्हाला माहिती आहे हिंदुस्तान युनिलिव्हर काय करते, हे लोकल डिस्ट्रीब्युटर आणि होलसेलर्सला आपल्याकडे घेऊन जातं. लाईक बघा, इमर्जिंग मार्केट आहे इंडिया आणि आफ्रिका टू पेनिट्रेट द रुरल एरियाज. जास्तीत जास्त त्यांचे प्रोडक्ट्स काय असतात, रुरल एरियामध्येच फेमस असतात. तर तसे मोस्टली सर्वच यूज करत असतात, बट यांचं फोकस असतं की रुरल एरियामध्ये आपल्याला जास्त काय करायचं, रीच पोहोचवायची आहे. तर इंटरनॅशनल चॅनल कोणकोणते असू शकतात बघा, एकतर आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकतो, फ्रँचायझी घेऊ शकतो, जॉईंट व्हेंचर काढू शकतो सोबत. बघा, स्टारबक्स पार्टनर विथ टाटा इन इंडिया. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, पार्टनरशिप करू शकता. याच्यामुळे काय होणार आहे, ग्लोबल एक्सपान्शन होणार आहे, लोकल एक्सपर्टाईज तुम्हाला भेटणार आहे आणि रेग्युलेटरी बॅरियर्स तुमचे असणारच आहे त्याच्यासोबत आणि कल्चरल डिफरन्सेस सुद्धा येण्याचे इश्यूज असणार आहेत. हे काही लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. आता स्टारबक्स आहे फॉरेनचं, टाटा आहे इंडियाचं. तर ह्यांच्या दोघांमध्ये कल्चरल काहीतरी इश्यूज येऊ शकतात. हे लिमिटेशन आहे. तर हे काय झालं आपलं चॅनल, व्हेरियस चॅनल. काय काय झालं, होलसेलिंग, रिटेलिंग, फ्रँचायझी, डायरेक्ट मार्केटिंग आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय असतं, एक्सपोर्टिंग, लायसन्सिंग, जॉईंट व्हेंचर्स. तसंच ऑनलाईन इंटरॅक्शन वर्सेस ऑफलाईन. ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये काय असतं, स्वतःची वेबसाईट असते. जसं फॉर एक्झाम्पल Amazon आहे. तिथं तुम्ही ब्रँडला लिस्ट करता आणि ब्रँड लिस्ट करून तुम्ही डायरेक्टली कस्टमरला काय त्याच्या घरी बसल्या 24/7 सर्व्हिस देत असता. हे तुमचं ऑनलाईन झालं. ऑफलाईन काय, जसं Appleचं शोरूम आहे मुंबईमध्ये झालेलं आहे BKCमध्ये. ते Apple स्टोअरला जाऊन तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता. दॅट इज ऑफलाईन. तर याचे कंपॅरिझन्स आहेत, दोन्हीचे कंपॅरिझन. त्याचं ऑनलाईनचे फायदे काय आहे बघा, कन्व्हिनियन्स आहे, वायडर रीच आहे, घरी बसल्या-बसल्या तुम्ही कॉस्ट इफिशियंटली मागवू शकता. आणि ऑनलाईनचे कॉन्स काय, लॅक ऑफ फिजिकल प्रोडक्ट एक्सपिरियन्स. तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स नाही करू शकत. व्हर्च्युअली तुम्हाला जे प्रोडक्ट दिसते तेच बघून तुम्हाला सॅटिस्फाय व्हावं लागणार. हातामध्ये बघून तुम्ही घेऊन प्रोडक्ट बघू शकणार नाही. त्याचं एक लिमिटेशन आहे. ऑफलाईनचे प्रोज काय, बेटर कस्टमर एंगेजमेंट. तुमच्या शोरूममध्ये येणार आहे, तो हात लावून चेक करणार आहे प्रोडक्ट कसा आहे, काय आहे, तो यूज करणार आहे थोडंफार. त्याला एक्सपिरियन्स म्हणजे घेण्याच्या अगोदर त्याला फील करता येतं तिथं. त्याचं एक पॉझिटिव्ह आहे. जसं ऑफलाईनमध्ये काय, हाय ऑपरेशनल कॉस्ट. एवढा मोठा स्टाफ, एवढी मोठी रेंट, तुमचं पॉवर, लाईट बिल, फलाने-बिस्ताने सर्व त्याच्यामध्ये काय असतात, आपल्याकडे रेग्युलेटरी चॅलेंजेस येत असतात. म्हणजे सगळे गव्हर्नमेंटच्या पालिकेसोबत तुमचे नॉर्म्स पाहिजे, तुमचं रेग्युलेटरी तिथं कंप्लायन्सेस पाहिजे, तुमचे सर्टिफिकेशन्स पाहिजे, सगळं पाहिजे तुम्हाला फॉलो करून जावं लागते. हे ऑपरेशनल कॉस्ट तुमची एक्स्ट्रा होणार आहे आणि लिमिटेड रीच होणार आहे. म्हणजे त्या एरियातलेच लोकं तुमच्याकडे येऊ शकतात. म्हणजे आसपासचे एक 5 to 10 किलोमीटर्स आसपासचे लोकं तुमच्याकडे येणार आहेत. ऑनलाईनला कसं वर्ल्ड वाईड तुम्ही कुठेही प्रॉडक्ट विकू शकता. तर हे बेसिकली डिफरंट चॅनल्स आहेत. काय होलसेलिंग, रिटेलिंग, फ्रँचायझिंग, डायरेक्ट मार्केटिंग, इंटरनॅशनल चॅनल्स आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन. अशा प्रकारे तुम्हाला चॅनल्स लिहायचे. 5 चॅनल्स लिहिले तरी मोर दॅन इनफ आहे 10 मार्क्सला तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर बघा, अजून 2 चॅनल्स आहेत. ओमनी चॅनल
ओमनी चॅनल म्हणजे काय, एखादा बिझनेस असतो, एखादा बिझनेस ऑनलाईन असतो, ऑफलाईन असतो आणि दोन्ही फॉर्ममध्ये सुद्धा असतो. फिजिकली प्लस व्हर्चुअली दोन्ही वेने तो काय करत असतो, आपल्याला प्रॉडक्ट देत असतो. फॉर एक्झाम्पल बघा Apple आहे. Appleचं काय स्वतःचे ऑफलाईन स्टोअर्स आहेत, स्वतःचं ऑनलाईन शॉप आहे आणि स्वतःचे ऑथराइज्ड डीलर सुद्धा आहेत त्याचे. तर असे हे डिफरंट ऑप्शन्स आपण कंझ्युमरला प्रोव्हाईड करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ओमनी चॅनल. बघा बिझनेस इंटिग्रेट मल्टिपल चॅनल्स बघा, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, हायब्रिड आहे, दोन्हीचं आहे. तर हे सगळे इंटिग्रेट करून प्रोव्हाईड सीमलेस शॉपिंग एक्सपिरियन्स. काय करतो, एखादा कस्टमर आला ऑनलाईन, तर ऑनलाईन पण त्याला एक्सपिरियन्स द्यायचा आहे, ऑफलाईन आला ऑफलाईन द्यायचा आहे किंवा बोथ वेने आपण त्याला देऊ शकतो, हायब्रिड मॉडेल सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर बघा फॉर एक्झाम्पल बघितलं आपण, तसंच Nike आहे. अलाउज कस्टमर टू ब्राउज ऑनलाईन, चेक स्टोअर अवेलेबिलिटी, पर्चेस वाया वेबसाईट, ॲप, रिटेल आउटलेट असे डिफरंट त्याला ऑप्शन्स आपण देऊ शकतो. त्यालाच काय म्हणतो, ओमनी चॅनल किंवा हायब्रिड चॅनल आपण म्हणू शकतो. मिक्स ऑफ बोथ. तर बेनिफिट काय, युनिफाईड कस्टमर एक्सपिरियन्स अक्रॉस प्लॅटफॉर्म. कुठेही जा कस्टमरला सेम एक्सपिरियन्स भेटणार आहे. Appleची वेबसाईट बघा, तेच तुम्हाला जे प्रॉडक्ट त्यांच्या ऑफलाईन स्टोअरला भेटणार आहे, तेच प्रॉडक्ट तुम्हाला ऑनलाईनला भेटणार आहे. तर हायर कन्व्हिनियन्स होणार आहे. कस्टमरला जिथं जाऊ वाटलं, त्याला जर समजा एखादा प्रॉडक्ट आवडला, iPhone तुमचा 16 आवडलाय त्याला, तर तो काय करतो, सुरुवातीला जाऊन त्याच्या जवळ जर ऑफलाईन असेल स्टोअर, तर जाऊन तो चेक करतो स्वतः सर्व. तर तिथं प्राईस बघतो, समजा 75K चाललेली आहे प्राईस. ऑनलाईनला त्याची प्राईस चालू आहे 65K. बट ऑनलाईनला घेण्याच्या अगोदर तो ऑफलाईनला जाऊन चेक करतो. त्याचं प्रॉडक्ट कसं आहे, काय आहे, कॅमेरा क्वालिटी काय आहे, सॉफ्टवेअर कसं आहे, काय आहे, सर्व चेक करतो, लूक वगैरे. त्यानंतर तो जिथं बेटर प्राईस भेटली तिथून चेक करतो. म्हणजे पर्चेस करत असतो. त्यालाच काय म्हणतो, हायर कन्व्हिनियन्स आणि सॅटिस्फॅक्शन. ह्याचं काय इश्यूज काय होणार आहेत बघा, ह्याचं ओमनी चॅनल जर ठेवलं, तर सगळं मेंटेन करण्यासाठी आपल्याला काही एक्स्ट्रा लॉजिस्टिक लागणार आहे, मॅनपॉवर लागणार आहे आणि एक कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होणार आहे. तर हे कॉम्प्लेक्स लॉजिस्टिक्स होणार आहे आणि हायर इन्व्हेस्टमेंट इन अ टेक्नॉलॉजी. तर सीमलेस एक्सपिरियन्स द्यायचा त्याला, तर टेक्नॉलॉजी आपल्याला इंटिग्रेट करणं गरजेचं असतं. टेक्नॉलॉजीशिवाय हे सीमलेस एक्सपिरियन्स आपण देऊ शकत नाही. तर हे टेक्नॉलॉजीमध्ये खर्च येत असतो, त्याचं एक लिमिटेशन आहे. तसंच आता बघा, एक अजून एक चॅनल आहे फिजिटल म्हणतो आपण त्याला. फिजिटल चॅनल, फिजिकल प्लस डिजिटल. जसं फॉर एक्झाम्पल लेन्सकार्ट आहे. लेन्सकार्टचं काय आहे, फिजिकल स्टोअर सुद्धा असतो आणि डिजिटल. तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करायची आहे आयवेअर तुमची, तर तुम्ही ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म थ्रू शॉप करू शकता. जर तुम्हाला लोकल शॉपला जायचं, तर लोकल शॉपमध्ये सुद्धा तुम्ही पर्चेस करू शकता. तर हे झालं फिजिटल. फिजिटल म्हणजे फिजिकल स्टोअर प्लस डिजिटल स्टोअर, त्यालाच आपण म्हणतो फिजिटल. तर डेफिनेशन काय, कॉम्बिनेशन ऑफ फिजिकल ॲज वेल एज डिजिटल चॅनल टू एन्हान्स कस्टमर एक्सपिरियन्स अँड इम्प्रूव्ह द रिटेल एक्सपिरियन्स. लाईक एक लेन्सकार्ट अलाउज कस्टमर टू ट्राय ग्लासेस व्हर्च्युअली. ऑनलाईन थ्रू आपण बघतो, चष्मा लावून बघतो कसं दिसतोय, काय दिसतोय. देन तो काय करतो, व्हेरिफिकेशनसाठी तो बिफोर पर्चेसिंग तो ऑफलाईनला जाऊन पण खरेदी करू शकतो. तर याचं काय होतं, की फीचर्स ऑगमेंटेड रियालिटी प्रोडक्ट, जसं ट्रायल वगैरे करायचं आहे व्हर्च्युअली, तुम्हाला जसं हातात घेतल्यासारखं फील नाका येणार, बट तसाच फील आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो हे ऑगमेंटेड रियालिटी. डिजिटल किऑस्क असतात स्टोअरमध्ये. त्यानंतर क्यूआर कोड इन स्टोअर फॉर इन्स्टंट मोबाईल ॲक्सेस टू द प्रोडक्ट डिटेल्स. तसंच बघा बेनिफिट्स काय, ब्लेंड इन स्टोअर, ऑनलाईन ॲडव्हांटेजेस फॉर बेटर कस्टमर कन्व्हिनियन्स. तर कन्व्हिनियन्स बेटर होणार आहे त्याचं. म्हणजे त्याला बाबा ऑनलाईन घ्यायचं तर ऑनलाईन घेईल, ऑफलाईन घ्यायचं तर ऑफलाईन घेईल. त्याला दोन्ही आपण दिलेलं आहे ऑप्शन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, फिजिटल. तर बघा याचं एक कन्क्लुजन असं लिहायचं, चूजिंग द राईट channel depends on customer behavior, business goals, and market condition. Companies today focus on hybrid and digital approach to offer seamless and engaging experience across all platforms. कंपनीचं उद्दिष्ट काय झालेलं आहे आजकाल, आपलेच कंपनीचं स्टोअर असलं पाहिजे, आपल्याच कंपनीची वेबसाईट असली पाहिजे, जास्तीत जास्त आपल्या थ्रू सेल झालं पाहिजे. त्यामुळे सध्या ओमनी चॅनल्स ॲज वेल ॲज फिजिटल चॅनल्स आपले काय वाढलेले आहेत. तर हे बेसिकली टाइप्स ऑफ चॅनल झालेले आहेत. यातले 8 टाइप्स आपण चॅनलचे बघितलेले आहेत. 8 टाइप्समधले तुम्हाला कुठलेही 5 to 6 लिहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स भेटले पाहिजेत. तर हे बेसिकली त्याचं क्रक्स आहे, समरी आहे. तर हे समरीमध्ये बघा तुम्हाला मार्केटिंग चॅनल्स दिसतील. एकतर होलसेलिंग आहे, रिटेलिंग आहे, फ्रँचायझिंग आहे, त्यानंतर डायरेक्ट मार्केटिंग आहे, इंटरनॅशनल मार्केट आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट, त्यानंतर ऑनलाईन इंटरॅक्शन आहे, ओमनी चॅनल आहे आणि फिजिटल चॅनल्स आहेत. असे डिफरंट 8 चॅनल्स आहेत. तुम्हाला जेवढे तुमच्या लक्षात राहतील तेवढे 5 to 6 किंवा 6 to 7 लिहिले तरी मोर दॅन इनफ आहे 10 मार्क्सला आपल्याला. ठीक आहे. 5 मार्क्सला आलं तर 5 पॉइंट्स लिहिणे गरजेचे आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे हे आपल्याला लिहायचं आहे मार्केटिंग चॅनलची स्ट्रॅटेजी. त्यानंतर बघा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे,
शोरूमिंग वर्सेस वेब रूमिंग. काय असतं शोरूमिंग बघा, कस्टमर व्हिजिट फिजिकल स्टोअर टू चेक अँड ट्राय द प्रोडक्ट्स बट बाय देम ऑनलाईन. जसं बघा शोरूमिंग ॲपल बघितलेलं आहे. आत्ताच एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. ॲपलचा फोन कसा दिसतो, काय दिसतो, जाऊन मी फिजिकली चेक करणार किंवा एखादं प्रॉडक्ट घ्यायचं आहे मला ऑनलाईनमध्ये समजा घरची ग्रोसरी वगैरे घ्यायचं आहे. तर ग्रोसरी घेण्यासाठी मी डिजिटल बघतो अगोदर ग्रोसरी कशी आहे, काय आहे. त्यानंतर दुकानामध्ये जातो. दुकानामध्ये ते प्रॉडक्ट कितीला आहे ऑनलाईन चेक करतो. ऑनलाईन जर समजा एक प्रॉडक्ट मला ₹100 ला भेटत असेल आणि जर ते स्टोअरमध्ये 150 ला भेटत असेल, तर मी काय करणार स्टोअर बघून जाणार घरी आणि ऑनलाईन खरेदी करणार. त्यालाच आपण काय म्हणतो शोरूमिंग. म्हणजे कस्टमर काय करतो दुकानात येतो, प्रॉडक्ट बघतो, बट घरी जाऊन तो ऑनलाईन पर्चेस करत असतो. त्यालाच आपण म्हणतो शोरूमिंग. कस्टमर व्हिजिट फिजिकल स्टोअर्स टू चेक अँड ट्राय द प्रॉडक्ट्स बट बाय देम ऑनलाईन फॉर बेटर डील्स. बघा जास्तीत जास्त कमीत पैशात ज्याला जिथं भेटलं तिथून प्रॉडक्ट घेणार आहे. तर कस्टमर चेक अ स्मार्टफोन ॲट क्रोमा बट बायज इट फ्रॉम Amazon ॲट लोअर प्राइस. एक एक्झाम्पल झालं. रिझन फ्रॉम शोरूमिंग बघा, लोअर ऑनलाईन प्राइसेस विथ डिस्काउंट्स अँड कॅशबॅक. त्याचबरोबर वाईड व्हरायटी ऑफ मॉडेल्स भेटणार आहेत, कलर्स भेटणार आहेत, कॉन्फिगरेशन भेटणार आहे, ॲक्सेस टू कस्टमर रिव्ह्यू अँड रेटिंग फॉर बेटर डिसिजन्स. देन कन्व्हिनियन्स फॉर होम डिलिव्हरी तुम्हाला भेटणार आहे, इझी रिटर्न पॉलिसी भेटणार आहे. तर याचा इम्पॅक्ट काय होणार आहे रिटेलरवरती, त्याचा लॉस होणार आहे. स्टोअरचं सेल्स कमी होणार आहे ड्यू टू ऑनलाईन कॉम्पिटिशन. नीड टू अडॅप्ट प्राइस मॅचिंग, लॉयल्टी प्रोग्राम्स, बेटर इन स्टोअर रिटर्न्स. बघा जसं ऑनलाईनवाल्याला आपलं स्टोरेज वगैरे हाय ठिकाणी जसं तुमचं प्रीमियम मार्केट आहे, प्रीमियम मार्केट ठिकाणी प्रीमियम स्टोअर घेण्याची गरज नाही. आपल्या कुठल्याही एरियामध्ये तो बसून तुमचं गोडाऊन वगैरे मेंटेन करून, वेअरहाऊस मेंटेन करून तिथून प्रॉडक्ट तुमचा शिप करू शकतो. त्याला काय ह्याचे ऑफलाईनची तुमची कॉस्टिंग कमी येणार आहे. त्यामुळे तो डिस्काउंट वगैरे जास्त अफोर्ड करू शकतो. बट ऑफलाईनवाल्याला कसं आहे सगळं हे स्टोअरचं मेंटेनन्स, हे लाईट बिल तुमचं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर करणे, क्रिएट करणे, स्टाफ्स ठेवणे, सर्व बघणे, त्याच्यासाठी एक्स्ट्रा कॉस्ट लागते. एक्स्ट्रा कॉस्टमध्ये तुम्हाला इकडे एक्स्ट्रा डिस्काउंट भेटत असते. त्यामुळे लोकं काय करतात शिफ्ट होत असतात हे शोरूमिंगवरनं आपल्या ऑनलाईनमध्ये. तर हे त्याचं एक बेसिक एक्झाम्पल झालं. जर समजा ह्या दुकानदारांना जर त्यांच्या ह्या ऑनलाईनची प्राईस जर मॅच करायला सांगितलं, तर यांना पण प्रॉडक्ट स्वस्तमध्ये भेटला पाहिजे. तरच हे मॅच करू शकणार आहेत. ह्यांचं स्वतःचं मार्जिन, प्रॉफिट मार्जिन सोडून हे आपलं प्रॉडक्टची किंमत कमी करणारच नाहीयेत. त्यामुळं हे एक इश्यू असणार आहे आपल्याला. रिटेलर स्ट्रॅटेजी बघा, रिलायन्स डिजिटल ऑफर स्टोअर इन एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट टू रिटेन कस्टमर. कधी-कधी काय करतात स्टोअर आपल्या हद्दीमध्ये किती डिस्काउंट्स आहे. समजा आपल्याला प्रॉडक्ट भेटतोय ₹100 ला, तर तेच प्रॉडक्ट ऑनलाईनमध्ये 110 ला भेटतोय आणि आपल्या शोरूममध्ये ₹150 ला भेटतोय. तर आपण जास्तीत जास्त याला 140 पर्यंत विकू शकतो. तर याला पण प्रॉडक्ट तुम्हाला ऑफकोर्स 110, 105 च्या रेंजमध्येच भेटणार आहे. बट याला खर्च एक्स्ट्रा आहे तुमचा म्हणजे सर्व मेंटेनन्सचा वगैरे. त्यामुळे तो प्रॉडक्ट तुम्हाला त्याच्या लिमिटेड डिस्काउंटमध्ये 5%, 10% मध्ये देणार आहे. कारण कस्टमर आलेला वापस जाऊ नये, त्याला काहीतरी डिस्काउंट द्यायचं असतं. तर हे शोरूमिंग झालं. वेब रूमिंग काय याच्या उलटं असतं. कस्टमर काय करतो प्रॉडक्ट सगळं ऑनलाईन सर्च करतो. ऑनलाईनमध्ये बघतो सगळं. तर आपल्याला शूज घ्यायचे मग काय करतो दुकानामध्ये जातो आणि दुकानामध्ये जाऊन खरेदी करतो. बघा वेब रूमिंग आणि शोरूमिंग एक्झॅक्ट अपोजिट आहे. शोरूममध्ये काय करतात लोकं सर्व फिजिकलमध्ये जातात आणि त्याला खरेदी करतात डिजिटल. म्हणजे पर्चेस डिजिटल करतात. इथं लोकं काय करतात डिजिटल बघतात आणि जाऊन फिजिकल पर्चेस करतात. काय करतात फिजिकल पर्चेस करतात. बघा उलट आहे डिजिटल प्लस फिजिकल, फिजिकल प्लस डिजिटल. त्यालाच आपण म्हणतो वेब रूमिंग. बघा कस्टमर्स रिसर्च प्रॉडक्ट्स ऑनलाईन बट बाय देम इन अ फिजिकल स्टोअर्स फॉर हँड्स ऑन एक्सपिरियन्स. लाइक बघा कस्टमर चेक्स नायकी शूज ऑनलाईन बट पर्चेस देम फ्रॉम नायकी स्टोअर आफ्टर बाय ट्रायिंग ऑन देम. रिझन्स काय नीड टू चेक फिजिकल प्रोडक्ट, त्याची क्वालिटी, फिट, फीचर्स सगळं चेक करायचं असतं. इमिडिएट प्रोडक्ट अवेलेबिलिटी आपल्याला लगेच भेटणार आहे. डिलिव्हरीसाठी वेट करायची गरज नाही आहे. अव्हॉइडन्स ऑफ शिपिंग कॉस्ट असेल, डिले असेल, डॅमेज प्रोडक्ट असेल, याचं सगळं काय झंझटच नको आपल्याला. बेटर असिस्टन्स इन स्टोअर फ्रॉम सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. सेल्सवाले आपल्याला असं यूज करायचं, काय यूज करायचं त्याचे टिप्स वगैरे देणारच आहेत. इम्पॅक्ट ऑन रिटेलर्स काय इन्क्रीज फूड ट्रॅफिक अँड इन स्टोन कन्व्हर्जन्स. तुमचे काय होणार आहेत याच्यामुळं दुकानामध्ये जास्त फुटफॉल येणार आहे. जास्त लोकं तुमच्या दुकानामधनं शॉप करणार आहेत. रिटेलर स्ट्रॅटेजी काय ॲपल स्टोअर्स प्रोव्हाइड्स प्रोडक्ट डेमो, एक्सपर्ट गायडन्स टू एन्करेज इन स्टोअर पर्चेसेस. ते अशा प्रकारे स्ट्रॅटेजी यूज करत असतात. तर इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? ऑल ऑफ यू शोरूमिंग अँड वेब रूमिंग. तर हे झालं बेसिक आपलं वेब रूमिंग अँड शोरूमिंग. त्याचं कंपॅरिझन बघा इथं जस्ट लिहिलेलं आहे मी. काय करतो व्हिजिट स्टोअर करतो शोरूमिंगमध्ये, बायज ऑनलाईन. तसंच इथं ऑनलाईन बघतो आणि ऑफलाईन खरेदी करतो. लोअर प्राइसेस असतात, हँड्स ऑन एक्सपिरियन्स असतो. हे लॅपटॉपवरती चेक करतो, चेकिंग इन लॅपटॉप स्टोअर, ऑर्डरिंग इट ऑनलाईन ॲट डिस्काउंट. इथं काय करतो टेस्टिंग केल्यानंतर बाईंग करतो ऑफलाईनच. त्यानंतर लुजिंग इन स्टोअर सेल्स टू ऑनलाईन प्लॅटफॉर्म याचे चॅलेंज आहे.
इथं मॅनेजिंग हाय स्टोअर फुटफॉल इफेक्टिव्हली एक आपल्याकडे इश्यू आहे. देन प्राइस मॅचिंग इन स्टोअर डिस्काउंट्स, इम्प्रूव्ड कस्टमर सर्व्हिस अँड पर्सनलाइज एक्सपिरियन्स. हे काय त्याचे कंपॅरिझन आहे, तुम्ही हे वाचू शकता इन डिटेल. इकडं आपण ऑलरेडी कव्हर केलेलंच आहे. त्यानंतर बघा मार्केट लॉजिस्टिक डिसिजन्स आपल्याला बघायचं आहे. काय असतं मार्केट लॉजिस्टिक्स बघा, एकतर प्रोडक्ट तुमचं सुरुवातीला लॉजिस्टिक्स म्हणजे काय ट्रान्सपोर्टेशन करणे, त्याची प्लॅनिंग करणे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे, कंट्रोल करणे, मूव्हमेंट ऑफ गुड्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर्स टू द एंड कन्झ्युमर्स. तर की लॉजिस्टिक डिसिजन इन्क्लूड ऑर्डर प्रोसेसिंग, वेअरहाउसिंग, कस्टमर फुलफिलमेंट अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ॲज वेल एज द लास्ट माइल लॉजिस्टिक्स. आपल्याला एवढे सर्व ऑप्शन्स काय करावं लागतात मार्केट लॉजिस्टिक्समध्ये डिसिजन घेत असताना त्याला ट्राय करावं लागतं, त्याला सर्वांना मॅनेज करावं लागतं. सगळ्यात पहिलं ऑर्डर प्रोसेसिंग काय असतं बघा, द सिरीज ऑफ स्टेप्स टेकन टू रिसीव्ह, व्हेरीफाय अँड फुलफिल द कस्टमर ऑर्डर. म्हणजे काय ऑर्डर प्रोसेसिंग म्हणजे तुम्ही ऑनलाईन परचेस टाकला, ॲड टू कार्ट केलं प्रोडक्ट, ॲड टू कार्ट केल्यानंतर तुम्ही गेला त्याचं पेमेंट केला, पेमेंट केल्यानंतर जशास तसं ती रिक्वेस्ट येते ज्याच्याकडे स्टोअरवरलं त्याला रिक्वेस्ट पडली, कोणता सेलर असेल त्याच्याकडे लगेच सेलरकडे ते रिक्वेस्ट भेटते. पेमेंट वगैरे तो व्हेरीफाय करणार आणि लगेच काय करणार शिपिंगसाठी तो प्रोडक्ट रेडी करून पाठवणार. तर सेकंड स्टेप काय असते त्याची बघा, या ऑर्डर प्रोसेसिंगचं इम्पॉर्टन्स काय फास्ट आणि ॲक्युरेट आपल्याला ऑर्डर प्रोसेसिंग करायचं आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढवण्यासाठी आणि रिटर्नसुद्धा कमी करण्यासाठी. Amazonचे ऑटोमेटेड वेअरहाऊसेस आहेत जे की लाखो ऑर्डर्स डेली रोबोटिक्स थ्रू काय करतात फुलफिल करत असतात. तसंच वेअरहाऊसिंग असतं स्टोरेज ऑफ गुड्स बिफोर दे आर शिफ्ट टू कस्टमर्स. लाईक टाइप्स ऑफ वेअरहाऊस बघा, पब्लिक वेअरहाऊस शेअर्ड बाय मल्टिपल बिझनेसेस लाईक DHL थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स, प्रायव्हेट वेअरहाऊसेस ओन्ड बाय अ कंपनी फॉर एक्सक्लुझिव्ह यूज लाईक बघा Walmart असेल, Amazon असेल, स्वतःचे वेअरहाऊसेस आहेत त्यांचे. ऑटोमेटेड वेअरहाऊसेस लाईक Alibaba स्मार्ट वेअरहाऊसेस, रोबोट्स ठेवलेले आहेत. सर्व ते रॅक्स बनवलेले आहेत डिफरंट डिफरंट. फार्मसी प्रोडक्ट असेल तुमचा, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट असेल तुमचं, कॉस्मेटिक्स प्रोडक्ट असेल, डिफरंट डिफरंट तुमचे प्रोडक्ट्स हे कॅटेगराईज वाईज ठेवले जातात आणि रोबोटला जशी ऑर्डर भेटली तर रोबोट त्या त्या सेक्शनला जाऊन ते पर्टिक्युलर प्रोडक्ट QR कोड थ्रू घेणार आणि लगेच त्याला पॅकेजिंग करून हे शिपिंगसाठी रेडी ठेवणार. ते ऑटोमॅटेड प्रोसेसिंग थ्रू होत असते. त्यानंतर बघा कस्टमर फुलफिलमेंट सेंटर CFCs म्हणतो. फॅसिलिटीज डिझाईन फॉर प्रोसेसिंग ऑनलाईन ऑर्डर्स क्विकली आणि इफिशियंटली. CFCs असतात. जसं बघा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असताना फ्लिपकार्ट फुलफिल्ड दिसतं बघा, फ्लिपकार्ट फुलफिल्ड. तसंच Amazon फुलफिल्ड दिसतं बघा. ते हे जे असतात ना हे CFCs असतात तुमचे. तर हे काय करत असतात कस्टमर आपला सेलर जो आहे, सेलरला एखादं प्रोडक्ट विकायचं तर त्याच्यासमोर 2 ऑप्शन्स असतात. तुम्ही जेव्हा लिस्टिंग करता सेलरची ऑनलाईन तर ते समोर असतात. एक तर तुम्हाला Amazon फुलफिल करायचं आहे की ओन शिपिंग ठेवायचं आहे. ओन शिपिंग ठेवलं तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस तुम्हीच बिअर करावं लागेल आणि हे Amazon फुलफिल्ड असेल, फ्लिपकार्ट फुलफिल्ड जे असेल ना, हे स्वतःच तुमच्या त्या प्रॉडक्टमधलं कमिशन घेत असतात, स्वतःच डिलिव्हरी देतात, स्वतःच रिटर्न घेत असतात. तुमचं झंझट कमी होत असतं. त्यालाच आपण म्हणतो कस्टमर फुलफिल. बघा ह्याच्यामध्ये काय असतं पिकिंग द ऑर्डर, पॅकिंग द ऑर्डर, शिपिंग द ऑर्डर, देन डायरेक्टली प्रोव्हायडिंग टू द कस्टमर्स. हे असं याच्यामध्ये प्रोसेस असते CFCमध्ये. बिग बास्केट हॅज मल्टिपल फुलफिलमेंट सेंटर, Amazon हॅज मल्टिपल फुलफिलमेंट सेंटर, फ्लिपकार्ट हॅज डिफरंट स्टोअर्स. तर तसंच हे डार्क स्टोअर एक असतं बघा. डार्क स्टोअर म्हणजे काय वेअरहाऊसेस अँड डिस्ट्रिब्युशन सेंटर्स दॅट कॅटर एक्सक्लुझिव्हली टू द ऑनलाईन ऑर्डर्स विदाउट डायरेक्ट कस्टमर्स. जसं माहिती आहे तुम्हाला Amazonचं एक वेअरहाऊस आहे समजा. ते वेअरहाऊसमध्ये जाऊन तुम्ही पर्चेस करू शकता का? डायरेक्टली कस्टमर इंटरॅक्शन आहे का? नाहीये. ते फक्त आणि फक्त ते वेअरहाऊस जे असतं ना ऑनलाईन ऑर्डर शिपिंग करण्यासाठीच असतं. तिथं सर्व माल तुमचा स्टोअर केलेला असतो. त्यालाच आपण काय म्हणतो डार्क स्टोअर. म्हणजे हे लोकांसाठी अवेलेबल नाही बट ऑनलाईनसाठीच अवेलेबल आहे. इनेबल फास्टर अँड ऑर्डर फुलफिलमेंट फॉर ऑनलाईन ग्रोसरी, ई-कॉमर्स बिझनेस. ठीक आहे. जसं Zepto, Blinkit आलेले आहेत. ह्यांनी डिफरंट डिफरंट डार्क स्टोअर बनवलेले आहेत एरिया वाईज. समजा तुमचं हे पुणे आहे. ह्या पुणे एरियामध्ये असेच डिफरंट झोन्स त्यांनी काय केलेले आहेत कॅटेगराईज केलेले आहेत. ह्या समजा तुम्ही हडपसर एरियात राहता, समजा तुम्ही इकडे विमाननगर एरियात राहता, तर तिकडले तिकडले त्यांनी काय केलेलं आहे स्टोअर हाऊस त्यांनी तिथे डार्क स्टोअर्स बनवलेले आहेत. समजा ह्या एरियातली ऑर्डर आली तर इथल्या डार्क स्टोअर थ्रू निघणार. समजा कोथरूड एरियातली ऑर्डर आली तर कोथरूड एरियातला जो डार्क स्टोअर आहे तिथनं निघणार. जर सेंट्रल पुण्यातनं आली तर ते सेंट्रल पुण्यातनी स्वारगेटचे तिथे एक स्टोअर असणार आहे. तिथनं ऑर्डर तिथं निघणार. तर हे काय होणार आहे Zepto वगैरे काय 10 मिनिटात क्विक डिलिव्हरी कसं देऊ शकायलेत. तर असे डिफरंट डिफरंट एरियामध्ये त्यांनी काय केलेलं आहे डार्क स्टोअर बनवलेत. म्हणजे कुठल्यातरी एका कमी रेंटेड एरियामध्ये खूप असं एक म्हणजे तिथं दुकानं वगैरे नाहीत, काहीच नाहीयेत. असं एकदम ऑफलाईन कुठेतरी म्हणजे एरिया असतो ना एकदम पडीक एरिया,
तिकडे जाणार, ते दुकान घेणार कुठं, त्यांचं वेअरहाऊस घेणार आणि तिथे स्टोअर करणार त्यांचं. एकतर त्यांना रेंट खूप कमी असणार ॲज कम्पेअर टू तुमचं जर सिटीमध्ये असेल तुमचं 1,00,000 पर मंथ रेंट आहे समजा चांगल्या एरियामध्ये. तसंच त्याचं रेंट किती असणार आहे 5,000 पर मंथ असणार आहे. किती 95,000चं तुमचं काय बचत होईल आले. तर ते बचतमध्ये काय होणार आहे ते तुम्हाला डिस्काउंट देणार आहेत. ते असे यांचं हे डार्क स्टोअरचं वाल्यांचं काम असतं. तर लॉजिस्टिक्समध्ये काय ऑर्डर प्रोसेसिंग, वेअरहाउसिंग, सी-एफ-सीज, डार्क स्टोअर्स, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, जस्ट इन टाईम जसे टोयोटोवाले करतात बघा. होल्डिंग मिनिमल स्टॉक अँड रिप्लेसिंग ॲज नीडेड. जसं एखादा स्टॉक संपत आला, समजा 10 स्टॉक तुम्ही प्रोड्यूस केले, 10 स्टॉक कटत आले, समजा 8 स्टॉक कटले. हे 2 स्टॉक संपण्याच्या अगोदर त्यांनी लगेच फुलफिल करणार, नेक्स्ट 10 स्टॉक्स ठेवणार. त्यालाच आपण म्हणतो जस्ट इन टाईम. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे ऑप्टिमल स्टॉक लेव्हल करायचं आहे विदाऊट डिमांड ओव्हरस्टॉक आणि आउट ऑफ स्टॉक जर प्रॉडक्ट होऊ द्यायचा नसेल, तर हे जस्ट इन टाईमचे प्रिन्सिपल तुम्ही वापरू शकता. देन लॉजिस्टिक बघा. लॉजिस्टिकसाठी डिफरंट ट्रान्सपोर्टेशन आपल्याला मॅनेज करावं लागतं, गुड्सची मूव्हमेंट करावं लागतं आणि एक प्रॉपर सप्लाय चेन मेंटेन ठेवावं लागतं. तर लॉजिस्टिक्सचे टाइप्स काय आपले इनबाउंड लॉजिस्टिक्स आहे, ट्रान्सपोर्टिंग रॉ मटेरियल टू प्रोडक्शन युनिट. ठीक आहे. तर आउटबाउंड काय असतं डिलिव्हरिंग फिनिश गुड्स टू कस्टमर्स. बघा इनबाउंड म्हणजे काय रॉ मटेरियल कंपनीला भेटते, कंपनीला रॉ मटेरियल जातंय आणि कंपनीतनं बाहेर कार तयार होऊन भेटते कस्टमरला, त्यालाच आपण म्हणतो आउटबाउंड. आणि कंपनीला रॉ मटेरियल जाते त्याला आपण म्हणतो इनबाउंड. रिव्हर्स लॉजिस्टिक्स काय बघा, रिटर्न पिकअप तुम्ही कस्टमरला डिलिव्हर केलं, डिलिव्हर केल्यानंतर काय होतं ते प्रोडक्ट तुमचा, तर हे वापस कंपनीकडे जातं, ह्याला म्हणतो आपण रिव्हर्स लॉजिस्टिक्स. आणि त्याचबरोबर लास्ट माइल लॉजिस्टिक्स काय असतं फायनल स्टेप ऑफ डिलिव्हरी वेअर प्रोडक्ट रीच द एंड कस्टमर्स. म्हणजे डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे येतो डिलिव्हरी घेऊन, ते असतं लास्ट माइल लॉजिस्टिक्स. तुमच्या घराच्या बाहेर येतो, सर तुमचं प्रोडक्ट आलेलं आहे, तुम्ही या खाली, आलेलं आहे मी घराच्या लोकेशनवरती. तर तुम्ही जाणार, ते तुमचं फूड प्रोडक्ट असेल, तुमचं Amazonचं प्रोडक्ट असेल, काही प्रोडक्ट असेल तुम्ही घेणार. जसं हे स्विगी झोमॅटोवाले काय लास्ट माइल डिलिव्हरी नेटवर्क आहेत आणि क्विक फूड डिलिव्हरी करतात. हे असे डिफरंट लॉजिस्टिक्सचे आपले डिसिजन्स आहेत. आपल्या बिझनेसला कुठलं इम्पॉर्टंट आहे त्याच्यानुसार आपल्याला हे काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि तसं मेंटेन करायचं आहे. यालाच आपण म्हणतो लॉजिस्टिक डिसिजन्स. तर बेसिकली काय कोणते कोणते कंपोनंट्स असतात बघा, एकतर ऑर्डर प्रोसेसिंग, देन वेअरहाउसिंग असतं, देन कस्टमर फुलफिलमेंट सेंटर असतं, देन डार्क स्टोअर्स असतात तुमचे, देन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असतं आणि शेवटी लॉजिस्टिक लास्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणतो त्याला आपण, ते कस्टमरला प्रोडक्ट भेटत असतं. तर हे चेन आहे आपली, ह्या चेननुसार आपलं लॉजिस्टिक्स काय होत असतं, रन होत असतं. तर आपल्याला क्वेश्चन्स आला कंपोनंट्स ऑफ मार्केटिंग लॉजिस्टिक्स किंवा मार्केटिंग लॉजिस्टिक डिसिजन घेत असताना वेगवेगळे कंपोनंट्स कोणकोणते आहेत, तर तुम्हाला हे हे 6 ते 7 कंपोनंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. तर बघा हे तर झालं आपलं लॉजिस्टिक्सबद्दल चर्चा. आता हे जे IoT आलेलं आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि ब्लॉकचेन, याचं लॉजिस्टिक्सच्या ह्याच्यावरती काही इम्पॅक्ट आहे का बघा. बघा इंटरनेट ऑफ थिंग्स, जसं इंटरनेट आलेलं आहे, लॉजिस्टिक कसं झालं ईझी झालेलं आहे. म्हणजे तुमचं प्रोडक्ट जर तुमच्या स्टोअरमधनं किंवा तुमच्या वेअरहाऊसमधनं जर निघाला, तर लगेच रिअल टाईम तुम्हाला काय भेटतं, GPS तुमचा प्रोडक्ट कुठपर्यंत आलेला आहे, आउट फॉर डिलिव्हरी निघालेला आहे का नाही, कुठं प्रोडक्ट सध्या पोहोचलेला आहे. तुम्ही जर समजा प्रोडक्ट मागवलं तुमचं बेंगलोरवरनं निघालेलं आहे, बेंगलोरवरनं हैदराबादला आलेलं आहे, हैदराबादवरनं तुमचं समजा औरंगाबादला आलेलं आहे, औरंगाबादवरनं पुणे सेंटरला आलं आहे, तुमचं डिलिव्हरी लोकेशन कुठं आहे, पुणे लोकेशन्स आहे. तर हे रिअल टाईममध्ये आपण काय करू शकतो, चेक करू शकतोय आपण. तर यालाच काय म्हणतो आपण इंटरनेटचं ॲडव्हांटेजेस, रोल ऑफ IoT आणि ब्लॉकचेन्स. तर हे आपण स्टेप बाय स्टेप्स मेजर करू शकतो, रिअल टाईम ट्रॅकिंग करू शकतो आणि प्रोडक्ट व्हिजिबिलिटी चेक करू शकतो. त्याचबरोबर स्मार्ट वेअरहाउसिंग करू शकतो. स्मार्ट वेअरहाउसिंग म्हणजे काय, आपल्या वेअरहाऊसमध्ये 10 प्रॉडक्ट्स आहेत, आपण एंट्री केलेली आहे. जर समजा आपण आपल्या एखाद्या वेअरहाऊसमधनं एखादा प्रॉडक्ट बाहेर गेला, बाहेर गेल्यानंतर आपण एंट्री केली, तर आपल्याला रिअल टाईम सांगणार आहे की तुमच्याकडे आता 9 प्रॉडक्ट्स उरलेले आहेत. जसं जसं समजा हे 2च प्रॉडक्ट्स उरले, तर ऑटोमॅटिक तुमचे काय ऑर्डर लिस्ट तो बनवणार आहे. ऑर्डर लिस्ट बनवणार आहे की आता एखादा प्रॉडक्ट आहे, समजा तुमचा मोबाईल आहे, मोबाईल तुमचा आता स्टॉक खतम होत आहे, की तुम्ही प्लीज त्याचा स्टॉक्स फुलफिल करा, असे एक तुम्हाला रिसिप्ट भेटत असते. त्याला काय म्हणतो आपण स्मार्ट वेअरहाउसिंग अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. देन प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स बघा, कधी-कधी काय होतं, एखादं तुमचं प्रोडक्ट डिले होत असतो. तर डिले झाल्यानंतर त्याला आपण एक सिस्टम देतो आपण टेक्नॉलॉजी थ्रू, की किती वेळ लागेल ती सिस्टमनुसार आपल्याला ते प्रोडक्ट डिलिव्हर व्हायला, ते मेंटेनन्स क्रिएट करण्यासाठी, त्याचं सर्व रिपेअर करण्यासाठी. तर त्याचं एक प्रिडिक्टिव्ह आपण मेंटेनन्ससुद्धा करू शकतो. हे स्मार्ट वेने आपण त्याला हे करू शकतो. त्याचबरोबर टेम्परेचर अँड कंडिशन मॉनिटरिंग. तसंच आपण वेगवेगळे IoT सेन्सर्स वापरू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं ड्रग्ज आहेत व्हेरी इम्पॉर्टंट, जसं मेडिकल कॅन्सरचे ड्रग्ज आहेत, तुमचे व्हेरी हाय वॅक्सिन्स आहेत समजा,
ठीक आहे, वेगवेगळ्या डिसीजवरती. यांना काय एकदम -5 डिग्री, -10 डिग्री, 25 डिग्रीवरती फ्रीज करावं लागतं. तर हे फ्रीजिंग जर करायचं असेल, तर तुमचं टेम्परेचर कमी होते का नाही हे आय-ओ-टी सेन्सर थ्रू आपल्याला मॉनिटर करावं लागतं. तर हे इंटरनेट आणि ब्लॉकचेनमुळं पॉसिबल झालेलं आहे. आपण वेगवेगळे जे आपल्याला टेम्परेचर वाईज लागतात, त्याला आपण मॉनिटर करून त्याला त्या लेव्हलने आपण हे ठेवतो. जसं फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्या घरामध्ये स्मार्ट एसी असेल. स्मार्ट एसी आपण काय करतो, टेम्परेचर लावून ठेवतो 25 डिग्री सेल्सियस समजा. तर ऑटोमॅटिक एसी काय करणार आहे, तुमची स्मार्ट एसी असेल तर काय, ते रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सियसला मेंटेन करायचा प्रयत्न करणार आहे. समजा 25 डिग्री सेल्सियसला तुमचं ऑप्टिमल कूलिंग झालेली आहे. आता तुम्हाला थंड वाजण्याच्या अगोदर काय करणार, त्याचे सेन्सर्स ओळखणार, की बाबा आता कूलिंग खूप जास्त झालेली आहे. आता तो काय करणार, बाहेरचा फॅन तुमचा एसीचा बंद करणार. बंद केल्यानंतर तो काय करणार, टेम्परेचर तो कमी-कमी होत जाणार. जसं त्याला कळलं, की 25 पेक्षा आता 24.8 झालेला आहे, तर ऑटोमॅटिक तो फॅन चालू करणार. परत त्याला 24.8 टू 25 ला मेंटेन करणार. परत कूलिंग झाली, त्याला कमी करणार, बंद करणार. म्हणजे स्मार्ट वेने ऑपरेट करणार. हे टेम्परेचर आणि मॉनिटरिंग आपल्याला आय-ओ-टी थ्रू पॉसिबल झालेलं आहे आजच्या ह्या जगामध्ये. तर रोल ऑफ आय-ओ-टी काय-काय आहे आपल्याला माहिती आहे. रिअल टाईम ट्रॅकिंग आहे, स्मार्ट वेअरहाउसिंग आलेली आहे, प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स आलेला आहे आणि टेम्परेचर आणि कंडिशन्स मॉनिटरिंग आपण करू शकतो. तसंच हे झालं आय-ओ-टीचा रोल. आता रोल ऑफ ब्लॉकचेनचा काय बघा, सिक्युअर आणि ट्रान्सपरंट सप्लाय चेन करू शकतो. म्हणजे ब्लॉकचेन काय करतं, एव्हरी ट्रान्झॅक्शन तुमचं रेकॉर्ड करत असतं आणि त्यामुळं फ्रॉड तुमचे कमीत कमी होणार आहेत आणि ऑथेंटिसिटी बिल्ड करणार आहे. तसं Walmart युजेस ब्लॉकचेन टू ट्रॅक फूड सप्लाय चेन हिस्ट्री आणि इम्प्रूव्हिंग सेफ्टी. त्याचबरोबर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर ऑटोमेशन, सेल्फ एक्झिक्युटिंग कॉन्ट्रॅक्ट्स ऑटोमेट पेमेंट अँड रिड्यूस द पेपरवर्क. हे पेपरवर्क तुमचं कमी होणार आहे ब्लॉकचेनमुळं. हे मेरिक्स अँड IBM कंपनी आहेत, ते वेगवेगळ्या ऑटोमेशन्स यूज करतात शिपिंग प्रोसेसेस वाया ब्लॉकचेन. तसंच फ्रॉड प्रिव्हेन्शन्स होणार आहे, तुमचं डेटा तुमचं सिक्युअर राहणार आहे ब्लॉकचेन थ्रू. कुणीही ब्लॉकचेनला इझिली त्याला क्रॅक करू शकणार नाही, इझिली त्याला पायरेसी करू शकणार नाही, इझिली त्याला हॅक करू शकणार नाही. हे ब्लॉकचेनचं इम्पॉर्टन्स आहे. डी बिअर्स एक कंपनी आहे. डी बिअर्स कशासाठी आहे? हे आपले डायमंड्स वगैरे जे असतात ना, ह्याचे पूर्ण स्मार्ट चेन सप्लाय ठेवतात. वन ऑफ द काय बेस्ट कंपनी आहे. वन ऑफ द म्हणजे मार्केट लीडर आहे ते. म्हणजे पूर्ण डायमंडचं मार्केट ह्या डी बिअर्स कंपनीनंच काय केलेलं आहे, इंग्रजाच्या काळापासून होल्ड केलेलं आहे. म्हणजे कुठल्याच कंपनीला हे डी बिअर्स कंपनी यूज देत नाही मार्केटमध्ये. एखादं आलं त्याला एकतर खरेदी करा किंवा त्याचं उद्ध्वस्त करून टाका मार्केट. म्हणजे मीच एकटा राहणार. असे ह्यांनी डी बिअर्सवाल्यांनी केलेलं आहे. ते सुद्धा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरतात. कशासाठी? मायनिंग टू रिटेल म्हणजे डायमंड माइन जिथून होतं तिथून रिटेलपर्यंत कसं पोहोचलं जातं याचं एक सिस्टमॅटिक ट्रॅक ठेवण्यासाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरतो. त्याचबरोबर फास्टर डिस्प्यूट रिझोल्यूशन. ब्लॉकचेन प्रोव्हाइड्स टॅम्पर प्रूफ हिस्ट्री ऑफ ट्रान्झॅक्शन्स, रिड्यूसिंग डिले इन रिझॉल्विंग डिस्प्यूट. लाइक लॉजिस्टिक कंपनी यूज ब्लॉकचेन टू व्हेरिफाय शिपमेंट अँड अवॉइडिंग बिलिंग एरर्स. तर वेगवेगळे कंपनी सुद्धा हे याला वापरत आहेत. तर अशा प्रकारे आपण आय-ओ-टी आणि ब्लॉकचेनचा उपयोग करून आपण मार्केटिंग लॉजिस्टिक्स बेटर बनवू शकतो. तर अशा प्रकारे आपला थर्ड युनिट ऑफ एम-एम आपला इथं प्लेसबद्दल काय झालेलं आहे, एंड झालेला आहे. आपण नेक्स्टला प्रमोशनबद्दल बघणार आहोत. तोपर्यंत इथपर्यंत क्लिअर आहे ऑल ऑफ यू? जस्ट लेट मी नो. तर बेसिकली बघा, एकदा क्विक बघूया आपण काय-काय बघितलेलं आहे थर्ड युनिटमध्ये. हे बघा, प्लेस बघितलंय, मार्केटिंग चॅनल बघितले, त्यानंतर आपण चॅनल डिसिजन बघितले, चॅनलचे ऑप्शन्स बघितलेत, होलसेलिंग, रिटेलिंग, फ्रँचायझिंग, त्याचबरोबर ऑनलाईन, ऑफलाईन, फिजिटल स्टोअर्स बघितले आणि लॉजिस्टिक डिसिजन. ओव्हरऑल आपल्याला 5च पॉइंट्स आहेत प्लेसमध्ये. एकतर प्लेस काय असतो, मार्केटिंग चॅनल काय असतो, चॅनल डिझाईन्स काय असतो, चॅनल ऑप्शन्स काय असतात आणि मार्केट लॉजिस्टिक डिसिजन्स काय असतात हे बघितलेलं आहे. याच्यावरती एक फिक्स क्वेश्चन्स येत असतो. जसं आपण रिव्हिजन सीरीज स्टार्ट करूया ना, त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲज वेल ॲज याच्यामध्ये शॉर्ट नोट्स आपण बघणार आहोत. म्हणजे कशाप्रकारे हे एकदम क्रिस्प वेने आपल्याला लिहायचे आहेत एक्झाममध्ये आणि क्रिस्प वेने रिवाईज करायचे आहेत, ते आपण रिव्हिजन सीरीजला बघणारच आहोत. तर आज आपण इथंच थांबूया. थँक यू व्हेरी मच. काही क्वेरीज असतील तर एनी टाईम माझ्याशी कनेक्ट करू शकता. तर विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच.